आर्ट सर्कलच्या पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण आहोत बीज अंकुरेसाठी। खरं तर तोत्तोचान या पुस्तकाच्या अभिवाचनामधून बीज अंकुरे या कार्यक्रमाची संकल्पना निर्माण झाली। मुलांचं मूलपण जपत त्यांना मोठं होऊ देणारी मोठी माणसं जर आसपास असली तर मुलं निर्भय वातावरणात वाढतात आणि या वातावरणाचा प्रचंड सकारात्मक परिणाम हा मुलांच्या मोठेपणावर किंवा आयुष्यावर होत असतो। मुलं रोज नवीन स्वप्न बघत असतात। मोठेपणी कोण होणार याची उत्तरं मुलांची रोजची वेगळी असतात। अशा अनेक तोत्तोचान आपल्या आसपास आपल्याला भेटत असतात, दिसत असतात। पण एक टप्पा असा येतो की अनेक दरवाजे उघडे असतात, करिअरसाठीचे, अभ्यासासाठीचे किंवा आयुष्य निवडीसाठीचे, आणि त्यातला एक दरवाजा ठामपणे आपल्याला निवडायचा असतो। तो एकच मार्ग आयुष्य बदलवणारा ठरू शकतो। त्यावेळी सरळ धोपट मार्ग निवडायचा की वेगळ्या वाटा धुंडाळत किंवा स्वतःची वेगळी वाट निर्माण करत आडवळणाने कुठेतरी वेगळंच स्वप्न घेऊन मनात नवीन इच्छा घेऊन पुढे जायचं, हे या सगळ्याची बीज या बालपणामध्ये रुजलेली असतात। आज बीज अंकुरेमध्ये अशाच वेगळ्या वाटा तुडवत प्रसंगी आपली स्वतःची वेगळी वाट निर्माण करत त्यावरून चालण्याचा प्रयत्न करणारी अमृता ढालकर आपल्या सोबत आहे। म्युझिओलॉजी अर्थात संग्रहालय शास्त्र या विषयामध्ये तिने पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि तिने तिच्या प्रवासाला सुरुवात केली। या प्रवासामध्ये तिचे साथीदार होते घरचा एक खंबीतंबू अर्थात अमृताची आई स्नेहा ढालकर आणि कलंदर वडील श्रीकांत ढालकर। कलंदर अशासाठी की ढालकर काका स्वतः उत्कृष्ट चित्रकार आहेत, उत्कृष्ट मूर्तिकार आहेत, पक्षी निरीक्षक आहेत, मिमिक्री आर्टिस्ट आहेत। असे अष्टपैलू कलाकार म्हणून श्रीकांत ढालकर यांना आम्ही ओळखतो। अशा अष्टपैलू वडिलांनी अमृताच्या मनामध्ये स्वतंत्र विचारांचं बीज रोवलं आणि त्यामुळे असेल कदाचित अमृताचा मार्ग बराचसा सुलभ आणि सुकर झाला। सुरुवात करू या मार्गाबद्दल अधिक जाणून घ्यायला। अमृता, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कुतूहलासाठी हा प्रश्न विचारते, कारण मुलाखत म्हणजे तुझ्या बालपणामध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला, त्यामुळे आई बाबांशी जास्त बोलायचंय। पण सुरुवात तुझ्यापासून करते की तू नक्की काय शिकलीस, काय करतेस, थोडं डिस्क्रिप्टिव्ह प्लीज। मी सध्या एका नवीन संग्रहालयाच्या निर्मितीसाठी काम करते। प्रवासाची सुरुवात कुठे झाली असं जर सांगायचं असेल तर मी जेव्हा पुण्यात गेले इथून पुढच्या शिक्षणासाठी 12वी नंतर, त्यावेळेला मी एंडॉलॉजीचा कोर्स केला आणि तिथून मला वेगवेगळ्या वाटा दिसायला लागल्या। म्हणजे आर्किओलॉजी, म्युझिओलॉजी आणि एंडॉलॉजी असे वेगवेगळे पर्याय तिथे सुरू झाले। पण त्याच्यानंतर माझं मन थोडंसं म्युझिओलॉजीमध्ये रमलं आणि मग मी म्युझियम स्टडीज करण्यासाठी म्हणून बडोद्याला गेले। म्युझिओलॉजीमध्ये वेगवेगळ्या अर्थाने संग्रहालयाचा अभ्यास करायला शिकवलं जातं। ह्याच्यामध्ये आता संग्रहालयाचा जेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करतो त्यावेळेला ते संग्रहालय कसं उभं करावं, कसं मांडावं, तिथल्या येणाऱ्या व्हिजिटर्सना तुम्ही काय काय देऊ शकता, तुम्हाला कुठल्या गोष्टी सांगायच्या आहेत, कुठला इतिहास सांगायचा आहे, कसं त्यांच्याशी बोलायचंय, हे नॉलेज त्यांच्यापर्यंत कसं घेऊन जायचंय, ह्या सगळ्या गोष्टी येतात। त्याच बरोबरीने पडद्याच्या मागे सुद्धा खूप कलाकार संग्रहालयामध्ये काम करत असतात। ते म्हणजे नवनवीन एक्झिबिशन्स तयार करणं, वेगवेगळ्या प्रदर्शनी लोकांसमोर आणणं, ह्या ज्या गोष्टी जुन्या असतात, कधी कधी त्या खूप हजारो वर्ष जुन्या असतात, कधी कधी त्या 500-600 वर्ष जुन्या असतात, पण ह्या सगळ्यांचं आयुष्य खूप लिमिटेड असतं एक गोष्ट म्हटली तरी। ते जेवढं लांबवता येईल ते करण्यासाठी कॉन्झर्वेशन सारखे मेथड्स वापरल्या जातात। ते करायचं काम संग्रहालयाच्या पडद्या मागे चालू असतं। सो अशा विविध पद्धतीने संग्रहालयाची कामं चालू असतात। मी बडोद्यामधून 2015 साली संग्रहालय शास्त्रामध्ये म्हणजे म्युझिओलॉजी आणि कॉन्झर्वेशन मध्ये माझं मास्टर्स कम्प्लीट। तू डिग्री कशात घेतलीस मग? माझी डिग्री हिस्ट्रीमध्ये होती, इतिहासामध्ये मी डिग्री घेतली। त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्युझिओलॉजी आणि कन्झर्वेशन, संग्रहालय शास्त्र आणि संरक्षण असं आपण थोडक्यात मराठीत त्याला म्हणू शकतो, त्याच्यामध्ये घेतली। आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं, पण ते सुद्धा मी म्हणेन एक प्रकारचं शिक्षणच होतं। दररोज संग्रहालयात काम करणं हे आता मी सध्या IIT बॉम्बे सोबत त्यांचं एक नवीन म्युझियम येऊ घातलंय आणि एक अर्काईव्ह येऊ घातलंय। तर ह्याच्या उभारणीची जी टीम आहे त्याच्यासोबत काम करते। नेमकं काय काम आहे पण ते?
माझं सध्याचं काम हे म्युझियम डिझाईन आणि डेव्हलपमेंट असं आहे. अच्छा. सो आपण एखादं म्युझियम जेव्हा बघायला जातो तर त्यावेळेला तिथे ठेवलेल्या वस्तू या काही अंतरावर ठेवलेल्या असतात. त्यांची उंची एक असते, साधारण येणाऱ्या व्हिजिटर्सची उंची काय आहे, त्यांना बघायला काय आवडेल, ह्या गोष्टी किती तापमानात ठेवल्या पाहिजेत, त्या पूर्ण रूमची किंवा खोलीची आर्द्रता काय असली पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास सध्या आम्ही करतोय. आणि मग कुठल्या गोष्टी ठेवायच्या, कुठल्या गोष्टी जास्त प्रभावी पद्धतीने हा इतिहास सांगू शकतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक संग्रहालय बनवण्याचं काम चालू आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिसर्च सुद्धा आम्ही करतोय, वेगवेगळ्या लोकांशी बोलतोय. आता हा इतिहास जेव्हा आम्ही डॉक्युमेंट करतोय त्यावेळेला फॅक्च्युअल हिस्ट्री तर कुठल्याही संस्थेची असते की ह्या साली संस्था जन्माला आली, ह्या साली हे डिपार्टमेंट आलं, त्या साली त्या प्रोफेसरना अवॉर्ड मिळाला. पण ह्याच्या पलीकडे जाऊन लोकांचे ह्या संस्थेशी खूप मोठ्या प्रमाणावरती भावबंध जुळलेले असतात. इथून खूप मोठ्या प्रमाणावर लोक शिकून गेलेली आहेत. मग अशा वेळेला त्यांना काय वाटतं हा सुद्धा त्या एका गौरवशाली इतिहासाचा खूप मोठा भाग आहे. तर आम्ही अशा पद्धतीने ओरल हिस्ट्री डॉक्युमेंटेशनचं पण काम करतोय. अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी संग्रहालयातून, फिजिकली संग्रहालयातून पण आणि ऑनलाईन संग्रहालयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या जातील ह्याचा विचार सध्या चालू आहे. अच्छा. तू मास्टर्स केलंस असं आता म्हणालीस, ते कुठून केलंस? मी द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा इथून मास्टर्स केलं. अच्छा. अशा किती युनिव्हर्सिटीज आहेत ज्या मास्टर कोर्सेस? अशा भारतामध्ये फक्त 6 युनिव्हर्सिटीज आहेत ज्या मास्टर्सची डिग्री तुम्हाला म्युझिओलॉजी आणि कॉन्झर्वेशन मध्ये देतात. अच्छा. कुठे आहे ते? आणि एक बडोद्यामध्ये जिथून मी केलं, दुसरी कलकत्ता युनिव्हर्सिटी, तिसरी अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, वाराणसी हिंदू विश्वविद्यालय, नॅशनल म्युझियमची स्वतःची इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट, तिथे हा कोर्स चालतो. राजस्थान युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा हा कोर्स चालतो. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे तरी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच डिप्लोमा कोर्सेस चालतात. पण मला स्पेसिफिकली प्रोफेशन म्हणून हे निवडायचं होतं म्हणून मी मास्टर्स केलं. अच्छा. पण म्हणजे मी कुतूहल म्हणून विचारते हा, कारण 6 किती आता 5च युनिव्हर्सिटीची नावं घेतोस तू. भारताभरामध्ये 5 युनिव्हर्सिटीमध्ये फक्त हा अभ्यासक्रम शिकवला जातो. तर इतका रेअर अभ्यासक्रम आहे हा, किंवा कदाचित मुलं याच्याकडे कमी वळत असतील म्हणून सुद्धा अभ्यासक्रम कमी आहे. तर तुझं वळण्यामागचं हे काय होतं, तो पॉइंट कुठला होता? कारण तू जेव्हा रत्नागिरीतून गेलीस, तू किती 12वी नंतर? 12वी नंतर पुण्यात गेलीस, रत्नागिरी. तर मला असं वाटत नाही की 12वी पर्यंत तुला हे इतकी फोकस होतीस तू. नव्हती. खरं तर 12वी मी जेव्हा पास झाले तर त्यावेळेला मला म्युझिओलॉजी हे नावही माहिती नव्हतं. एक्झॅक्टली, म्हणूनच मी विचारले काय आहे किंवा असं काही शास्त्र असू शकेल ह्याचाही मी खरं तर विचार नव्हता केला. फार तर मी असंही म्हणेन की मी एवढी संग्रहालय सुद्धा पाहिली नव्हती त्यावेळेला. म्हणजे फार तर मुंबई पुण्यातलं 1-2 संग्रहालय पाहिली. आणि सहलीतनं जी काही आपल्या सुद्धा सहलीत. म्हणजे त्याच्यानंतर मी पुण्यात गेले. पुण्यात गेल्यानंतर मी बाबांना एक कारण सांगून गेले होते ऍक्च्युली का जायचं ते, पण त्या कारणाकडे माझं लक्ष गेलं नाही. पुण्यात गेल्यानंतर मी इंटॉलॉजी नावाचा एक कोर्स केला ज्याला मराठीमध्ये भारतीय विद्या असं म्हणतात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं 1 वर्षाचा डिप्लोमा केला. ह्याच्यामध्ये आर्किओलॉजीचं थोडं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं जातं. भारतीय तत्वज्ञान, नाणकशास्त्र, शिलालेखशास्त्र अशा विविध पद्धती की ह्याचा अभ्यास करून इतिहास कसा लिहिला जातो किंवा ही साधनं आहेत यांचा तुम्ही अभ्यास केला की ती तुम्हाला इतिहास लिहायला मदत करतात. अशी रूपरेषा त्या कोर्सची होती. तो करताना मला फॉर्च्युनेटली खूप चांगले प्रोफेसर्स तिथे मिळाले. डॉक्टर मंजिरी भालेराव, डॉक्टर अंबरीश खरे, डॉक्टर गौरी बेडेकर, डॉक्टर शांतनु वैद्य, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे हळूहळू ते विजन एक डेव्हलप होत गेलं. पण तरीही माझं फर्स्ट इयर संपत येईपर्यंतही मला माहिती नव्हतं म्युझिओलॉजी काय आहे. त्याच्यानंतर मग इंटॉलॉजी झाल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की नाही, इथेच काहीतरी करायचंय. ह्या जुन्या गोष्टी आपल्याला आवडतायत, हे इतिहास शोधणं आपल्याला आवडतंय, पण आपण काय करू शकतो पुढचं. हे सगळं करत असताना मग वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणची कलेक्शन्स मी पाहिली. म्हणजे भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूटमध्ये खूप मोठं हस्तलिखितांचा संग्रह आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुद्धा हस्तलिखितांचा संग्रह होता. ह्या सगळ्या गोष्टी जशा जशा पाहायला मिळाल्या तसं मला कळायला लागलं की मला गोष्टी शोधून काढण्यापेक्षा या आहेत ह्या गोष्टी जतन करण्यामध्ये आणि त्या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील हे कसं मला शोधता येईल असं वाटायला लागलं. फर्ग्युसन कॉलेजच्या एका फेस्टिवलमध्ये आम्ही फर्ग्युसनचीच हिस्ट्री मांडली.
अच्छा. मी आणि एक माझी मैत्रीण तन्मयी जोगळेकर म्हणून आम्ही दोघींनी हा प्रोजेक्ट घेतला. त्याच्यानंतर बरेच लोक आले, त्यांनी प्रोजेक्टला हातभार लावला. खरं तर ह्या सगळ्या लोकांमुळे तो पूर्ण झाला. त्यावेळेला मला असं जाणवलं की ही जी तिथे असलेली हस्तलिखित आहेत यांना खूप अटेन्शनची गरज होती. ती खूप काय म्हणतो जीर्ण अवस्थेमध्ये होती. मग हळूहळू काय करता येईल असं करता करता तन्मयीला आणि मला म्युझिओलॉजी नावाचं घबाड हाती लागलं आणि मग आम्ही ठरवलं की नाही हेच करायचं आपल्याला. सो मग तिथून पुढचा प्रवास म्युझिओलॉजीचा सुरू झाला. आणि सयाजीराव गायकवाड विद्यापीठामध्ये जेव्हा ती होतीस तेव्हा म्हणजे प्रत्यक्ष काय म्हणायचं आपण शिक्षण आणि प्रत्यक्ष काम किंवा पुस्तकी विद्या आणि प्रत्यक्ष काम याच्यात तफावत आहे का तुझ्या क्षेत्रामध्ये, जी इतर अनेक क्षेत्रांमध्ये आहे? आणि ती जर असेल तर तो बॅलन्स तू शिकत असताना काही मॅनेज केलास का? मी 1 मिनिट फक्त शेअर करते पोस्ट, कारण मला अदरवाईज प्रश्न नाही कळत आहे. नोटिफिकेशन दिसत नाहीये मला. ओके, येस. हा, तर मला असं कुतूहल आहे या गोष्टीबद्दल की शिकत होतीस जेव्हा किंवा म्हणजे तू डिग्री घेऊन मास्टर्स साठी गेली होतीस, हे करायचं म्हणून तिथे गेली होतीस. तर जसं वकील लोक शिकता शिकता हाताखाली काम करून त्यातलं प्रॅक्टिकल नॉलेज मिळवायचा जसा प्रयत्न करतात, तसं मास्टर्स करत असताना काही तू करत होतीस का? किंवा तिथलं झाल्यानंतर लगेच कुठे काही जॉईन झालीस आणि सुरुवात केलीस का? आता प्रश्नाचा अगदी पहिला पार्ट की अभ्यासक्रम आणि आम्ही काम करतो ह्याच्यात तफावत आहे का? थोडासा आवाज. तर तफावत नक्कीच आहे या दोन्हीमध्ये की अभ्यासक्रम आणि काम, पण कल्चर हे खूप डायनामिक आहे. दर दिवशी टेक्नॉलॉजी ही नव्याने येत असते, वेगवेगळे शोध लागत असतात. ह्यामुळे ती तफावत जास्तीत जास्त वाढत चालली. म्हणजे ज्याला आपण कम्युनिकेशनची मीडियम्स म्हणतो, की कदाचित मागच्या वर्षी मी एखाद्या ठिकाणी जर कॅनव्हासचा फ्लेक्स लावला असता किंवा कॅनव्हासवरती काहीतरी प्रिंट करून ते लावलं असतं, तर यावर्षी कदाचित मी तिथे व्हिडिओ प्रोजेक्शन केलं असतं. बरोबर. अशा पद्धतीचे बदल खूप होत असतात. त्यामुळे हे बदल सामावणं नाही म्हटलं तरी आवाक्या बाहेरचं पण आहे कधी कधी अभ्यासक्रमामध्ये, पण त्यामुळे तफावतही आहे, हेही तितकंच खरं आहे. पण ज्या वेळेला आम्ही शिकत असतो त्यावेळेला आम्हाला त्या 2 वर्षामध्ये 4 इंटर्नशिप्स करणं गरजेचं असतं किंवा ट्रेनिंग्स करणं गरजेचं असतं. फॉर्च्युनेटली मला खूप चांगल्या ठिकाणी ही ट्रेनिंग्स करता आली. अमरेलीचं एक चिल्ड्रन म्युझियम आहे गुजरातमध्ये, तिथे माझी पहिली इंटर्नशिप झाली. सुरतच्या सायन्स सेंटरला एक इंटर्नशिप झाली. त्याच्यानंतर NRLC म्हणून एक अकॅडमी आहे जिथे कॉन्झर्वेशन हा विषय प्रामुख्याने शिकवला जातो, जे लखनौला आहे. तिथे मला कॉन्झर्वेशनचं ट्रेनिंग घेता आलं. पद्मश्री रुबिन डेव्हिड नावाचं नॅचरल हिस्ट्री म्युझियम अहमदाबादमध्ये आहे. अच्छा. तिथे मला नॅचरल हिस्ट्री स्पेसिमेन्स जे असतात, म्हणजे जे ज्याला आपण मराठीमध्ये भुसा भरलेले प्राणी ठेवलेले असतात, त्यांचं कॉन्झर्वेशन कसं करायचं, त्यांचं लाईफ कसं वाढवायचं, हे शिकायला मिळालं अहमदाबादमध्ये. सो अशी वेगवेगळ्या पद्धतीची ट्रेनिंग झाली. त्यामुळे थोडंफार कळत गेलं की प्रॅक्टिकली तुमच्याकडे एखादं केमिकल नसतं, त्यावेळेला तुम्ही काय कराल. तुमच्याकडे कधी कधी गोष्टी नसतात की मी लॅब बनवेन इथे छानशी किंवा एन्व्हायरमेंट कंट्रोल करेन. अशा गोष्टी ज्या वेळेला अवेलेबल नसतात त्यावेळेला जुगाडू प्रवृत्ती कामी येते. ती कशी वापरायची हे खरं तर या प्रॅक्टिकल ट्रेनिंग मधून कळत गेलं. लोकांशी बोलता आलं. खूप वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यामुळे आपला ऑडियन्स किती वास्ट आणि वेरिड असू शकतो हे कळत गेलं. की लहान मुलं सुद्धा येणार आहेत, त्यांची आजी पण येऊ शकते, शिकलेली न शिकलेली सगळ्याच भागातील लोक येणार. सो हा अनुभव खूप कामी आला. आणि त्याच्यानंतर मी देवरुखमध्ये काही काळ छोट्या काळासाठी काम केलं पित्रे संग्रहालयामध्ये. तिथे मुंबई स्कूलची खूप सारी पेंटिंग्स आहेत आणि मला खूप शिकता आलं, कारण स्पेसिफिकली आर्ट हिस्ट्रीचा असा वेगळा अभ्यास मी केला नव्हता. त्यामुळे मुंबई विषयीच एक मुंबई म्हणजे जी चित्र जे स्कूल ऑफ आर्ट मी जी एक चित्रशैली पुढे आणली त्याचा मला खूप चांगला अभ्यास करता आला. धुरंधर वगैरे यांच्यासारखे जे खूप मोठे आर्टिस्ट आहेत
ह्यांची पेंटिंग्स फर्स्ट हँड बघता आली हो. आणि ती समजून घेता आली आणि हा ठेवा प्रत्यक्ष बघणं सुद्धा खूप थ्रिलिंग असतं. म्हणजे त्याच्यानंतर भाग्य खुललं असं म्हणायला हरकत नाही, कारण मला बडोद्याच्या राजमहालात काम करायला मिळालं. अरे वा. मी राजा रवी वर्माची 43 पेंटिंग रोज पाहत होते. ह्याच्यासारखं वेगळं भाग्य काही म्हणजे तुम्हाला काहीच नको असतं त्याच्यानंतर खरं तर. पण फक्त राजा रवी वर्माच नाही, खूप मोठमोठ्या आर्टिस्टचे त्यांच्याकडे पेंटिंग्स आहेत, स्कल्पचर आहेत आणि संग्रहालय किंवा एखादं कलेक्शन असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक साधारण ज्या गोष्टी त्याच्यामध्ये पेंटिंग्स, स्कल्पचर्स किंवा शोभेच्या गोष्टी एवढ्याच येतात. पण ह्याच्या पलीकडे जाऊन एक खूप मोठं दालन माझ्यासाठी उभं राहिलं की फर्निचरचे किती प्रकार असतात. फ्रेंच फर्निचर म्हणजे काय किंवा इटालियन फर्निचर कसं दिसतं, क्रॉकरीचं त्या काळातलं काय महत्व होतं. कारण त्या काळामध्ये म्हणजे किती वर्षांपूर्वी? तरी 150 वर्षाचं म्हणू शकतो आपण. तर त्या काळामध्ये काय महत्व होतं, 1880 जरी म्हटलं तर तेव्हापासूनचे फोटोज अवेलेबल होते आणि 1860 मध्ये भारतामध्ये फोटोग्राफी, 1860च्या आसपास भारतात फोटोग्राफी इंट्रोड्यूस होती. तर ह्याच्या म्हणजे त्याचं महत्व काय असतं. जवळजवळ मी 8-10 हजार फोटो फर्स्ट हँड डॉक्युमेंट करू शकले आणि हा सगळा ठेवा बघायला मिळणं हेच एक खूप मोठं शिक्षण होतं. किती वर्ष होतेस तिथे? मी तिथे 2 वर्ष काम केलं. तो एकदम गोल्डन काळ म्हणता येईल तुझ्या आयुष्यात. आणि मला फॉर्च्युनेटली तिथले माझे कलिग्स, माझे बॉसेस आणि म्हणजे पूर्ण राजघराणं हे खूप चांगलं मिळालं. मला शिकता खूप आलं. माझ्या ज्या इमिडिएट बॉस होत्या मंदा हिंगुराव, त्यांची 5वी जनरेशन होती जी त्या राजवाड्यासोबत काम करत होती. सो त्यांना तो इतिहास खूप वेगळ्या पद्धतीने माहिती होता आणि असं होतं की आपल्याला तो दुरून बघितल्यावर राजवाडा वाटतो, पण प्रत्यक्षात ते कोणाचं तरी घर आहे आणि ते आपण जपलं पाहिजे ही एक भावना होती. म्हणजे आम्ही राजवाड्यात काम करतोय म्हणून आम्ही त्यांना इंट्रूड नाही करायचं. एटिकेट्स खूप मोठ्या प्रमाणावर मी शिकले तिथे जाऊन आणि या एटिकेटचा फायदा मला ते फोटो आयडेंटिफाय करताना झाले की अशा पद्धतीने लोक उभी आहेत म्हणजे ती काय करतायत किंवा ही कोण असू शकतात. त्यांच्या साधारण हावभावावरनं किंवा त्यांच्या साधारण आजूबाजूला काय गोष्टी आहेत त्यांच्यावरचं ते पेंटिंग काय सांगायचा प्रयत्न करतंय, ह्या गोष्टींचे बारकावे कळतील. म्हणजे अर्थ लावणं जे आवश्यक असतं तुमच्या फील्डमध्ये त्याच्यासाठी हा फायदा झाला. म्हणजे एक महाराजा सयाजीरावांचं एक पेंटिंग होतं ज्याच्यात त्यांच्या हाताशी कॉलबेल. अच्छा. मग ते ह्याच्यावरनं म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांचा रेगालिया पूर्ण त्यांनी घातला, म्हणजे रॉयल पोशाख म्हणतो तो घातलाय त्यांनी. पण ती कॉलबेल हे दाखवते की ऍट अ कॉल पीपल कॅन कम, म्हणजे एका बटन दाबण्यावरती लोक येणार आहेत. हे त्याचं अगदी साधं सरळ दिसणार नाही, पण ह्याच्या पलीकडे ते एक शक्तीचं प्रदर्शन आहे असं सुद्धा. मी खूप साधंसं एक्झाम्पल दिलं. किंवा त्यांच्या आईचं एक चित्र आहे, तर तिथे त्या एका खुर्चीवरती बसल्यात, त्यांची नथ बाजूला काढून ठेवली आहे टेबलावर. नथ आहे पण ती बाजूला, आणि ती राजघराण्याची पारंपरिक नथ आहे जी आजही त्यांच्या घराण्यात चालीरीतीमध्ये आहे. आणि त्याच्या बाजूला पुस्तकं दाखवते. आता एका स्त्रीचं पेंटिंग, ते सुद्धा जवळजवळ 19व्या शतकाच्या शेवटातलं, ज्याच्यामध्ये बाजूला पुस्तक आहे. याचा अर्थ त्या बाईला शिक्षणाचं महत्व माहिती, म्हणून तिने स्वतःच्या मुलाला एवढं शिकवलं. त्यांची नथ बाजूला आहे याचा अर्थ काहीतरी काय म्हणतो चांगली घटना न घडल्यानंतरचं ते पेंटिंग आहे. आयदर त्यांच्या मृत्यूनंतरचं किंवा असं काहीतरी, की म्हणून त्यांची ती नथ नाकात नव्हती. अशा खूप बारीक बारीक गोष्टी आहेत की ज्या मला माझ्या बॉसनी सांगितलं की हे असं असू शकतं, तू असा विचार करू नको. आणि त्यांचा मी ओरडाही खूप खाल्ला, पण त्यांचं प्रेमही तितकंच मला मिळालं आणि शिकता खूप आलं ह्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे मला एक जाणवलेली गोष्ट अशी, ह्या प्रकारच्या कामांमधून किंवा या प्रकारच्या शिक्षणांमधून तू म्हणालीस तसं एका गोष्टीचे अनेक अर्थ लावणं किंवा एका गोष्टीकडे अनेक नजरांनी बघणं हे सुद्धा डेव्हलप जे होत जातं, त्याचा वापर तुला तुझ्या रोजच्या आयुष्यात सुद्धा निश्चित होत असेल कदाचित. काका, मला असं म्हणजे तुमच्याशी बोलायचे असं की अमृताची ही वाट वेगळी आहे. म्हणजे मगाशी सॉरी जसं म्हटलं तसं तुम्ही स्वतः वेगवेगळ्या कलांमधले कलाकार असल्यामुळे तुमच्याकडे स्वतःची अशी एक दृष्टी आहे किंवा स्वतंत्र विचार आहेत. तर हे स्वतंत्र विचार तुम्ही अमृताला दिलेत आणि म्हणून ती आज तिची पायवाट तिनं स्वतंत्र निर्माण केली. तिच्या बालपणाबद्दल आम्हाला सांगा. लहानपणापासून म्हणजे तिची इमोशनॅलिटी टच असायची, म्हणजे इमोशनॅलिटी जास्ती करून जवळ असायची, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट
बाकीच्या म्हणजे तिला वाढवताना सुद्धा मुळात असं ठेवलं का माझी सारखी बदली, कारण मी त्यावेळेला पाठवणार इरिगेशनला होतो. मग त्या बदलींच्या काळात फिरत असताना प्रत्येक ठिकाणी वातावरण वेगळं मिळणार आणि अशा वेळेला तिला सुद्धा ते एकीकडे तयार करणं, म्हणजे कोणीही समोर आला एखादा पटकन हात आला गेला मुलाला तरी सर्व लगेच रडतो, तसं होऊ नये. त्यामुळे तिला सगळ्यांची सवय ठेवायची होती. हा एक भाग महत्वाचा, म्हणजे तो ठेवल्यामुळे तिच्यामध्ये तो एक भाग येत गेला मनामध्ये की कुठेही आपण उभं तिला कुठेही उभं राहता आलं पाहिजे, हे पहिलं तयार केलं. आणि कुठेही उभं राहायची तिची झाली बरं, तिला दुसरे तो एक हे होतं त्याच्या मनामध्ये की तिला सांगितलं असं, कारण लहानपणापासून ती बघत आली, आमची पण कलाकारी बघत आल्यामुळे ठीक आहे, पण आपण काहीतरी तिला वेगळं द्यायला पाहिजे. मग वेगळं काय, तर मग एक तिला असं करून बघायचं, अशी उभी राहा, अशी पोच घे, तशी पोच ती घ्यायची. हा जो भाग आहे महत्वाचा, ती करणं म्हणजे लगेच, नाही तर काय वेळेला ते न्याय करत राहणं असं नाही. हे आमच्या नशिबाने मला ते चांगलंही मिळालं, म्हणजे ते तिच्यामध्ये ते गुण होतेच ऑलरेडी. आणि त्याच्यामुळे मग हिला काहीतरी वेगळं पण देता येईल. आणि त्यामुळे प्रत्यक्ष तो स्पार्क कळला, तो स्पार्क कळला की पाहिजे काहीतरी वेगळे पण आहे. कारण ती धीटाई दिसत होती, म्हणजे ती पोच दिली एखाद्या वेळी, तिला चित्र बघायची पहिल्यापासून हौस होती, मी काढतोय किंवा आणखी ही बघे कसं दिसतंय छान चित्र. पण म्हणजे तिची तुला नजर डेव्हलप होत गेली, ती अशी लहानपणापासून घरात होत होतं अक्षरशः. म्हणजे कधी कधी ते वक्तृत्व स्पर्धा वगैरे असायच्या, म्हणजे आमच्या ह्याच्यात अशा, किंवा कविता वाचन वगैरे असायचं, किंवा असं मी कार्यक्रम असायचं, ते कधीतरी तिने पाहिलेलं आहे ते एक भाग. मग तिला लगेच एखादे राजे वगैरे असे राजकारणातले असे उभे दाखवले, हात बी असा करून वगैरे, मग तिला ती गांधी टोपी घालून तो असं घालून ते बोट असं ठेवून तिला पोच दिलेली आणि तो मोठा चष्मा लावून वगैरे, म्हणजे ही जी आहे ना, तर तशी ती अगदी ऍक्शन तिची करणार. असं नाही असं पाहिजे, मी हातान करायला लागायचं नाही, मग तिला हात धरून असं धर असं करायला लागायचं, आम्ही करा ऍक्शन मग तशी करणार पहिल्यापासून ते असं. त्याच्यामुळे ते डेव्हलप करणं तिला, म्हणजे आपण कुठेही तिला उभं करू शकतो, कुठेही उभी राहू शकते, कुठेही बोलू शकते. असं चल बा हे म्हण, कविता म्हण किंवा असं, पण ती म्हणू शकते. हे जेव्हा कळलं त्यावेळेला मग चला, म्हणजे हरकत नाही आपल्याला एक तिच्यात धीटपणा पण तिच्यात तो आहे हा दिसतोय, चार चौघात जाऊन ती बोलू शकेल. मग तेव्हापासून ती हळूहळू सुरुवात झाली. म्हटलं आता म्हणजे चार चौघात ती बोलू शकते, एवढं जरी कळलं बस झालं, म्हणजे आता ह्यातनं डेव्हलप करता येईल. बरोबर. पण बेसिक वक्तृत्वासाठी म्हणजे आता सुद्धा बोलताना असं तिच्या बरोबर लक्षात येतं की जरी पुढचं, मला वाटतं 12वी नंतरचं पुढचं शिक्षण इंग्लिश मीडियम मधून झालं असेल ना, 12वी पर्यंत सगळं मराठी, दोन्ही भाषा त्यामुळे इतक्या छान तयार झाल्या. पण असं असून सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये विनाकारण इंग्लिश शब्द आणि विनाकारण मराठी शब्द, म्हणजे इंग्लिश बोलत असताना मराठी शब्द आणि मराठी बोलत असताना इंग्लिश शब्द विनाकारण कुठे येत नाहीये. तर हा वाचनाचा प्रभाव असू शकतो ना? हा वाचनाचा म्हणजे मुळात आधी म्हणजे तिचे मगाशी सांगितलं तो ऍटिट्यूड तिचा पहिल्यापासून आहे की काहीतरी म्हणजे बघितलं की ते ग्रहण करायचं किंवा बघायचं आणि मला असं करता येतं का, या दृष्टीनुसार विचार करायची. वाचन म्हणजे तिची आई जास्ती पेपर वगैरे वाचायची किंवा काही पुस्तक असलं तरी ते सुद्धा वाचायची. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला मी वाचणार, त्यामुळे ती वाचत बसायचो. पण जास्ती करून मग हिला मैत्रिणी किंवा लहान तशी आजूबाजूला कोण असायचीच असं नाही प्रत्येक कीर्तीच्यामुळे आता इथे लगेच ओळख काढणं, तिला जोडून देणं, ह्यापेक्षा म्हटलं चला जवळ म्हणजे एखाद्या ठिकाणी जवळ लायब्ररी मिळायची आणि त्या लायब्ररीचा उपयोग करून तुला कुठली आवडतायत ती उचल येतली पुस्तकं, मग तिथे घेऊन जायचं. मी माझी आवडीची घेण्यापेक्षा तुला कुठली आवडतायत ती घे, मग ती घ्यायची. ते आज वाचून काढ, 8 दिवस ठेवायला आपल्याकडे वेळ आहे, वाचतो तुला जसं वेळ मिळेल तसं, असा एक भाग असायचा. एखादी चित्र म्हणा काढून बघ, ते काढायची तिचे तीच काढायची असं. आणि मग त्याच्यामध्ये ते छान काढलंय सुंदर, पण ते सुंदर काढल्यानंतर लगेच तिला सांगायचं आता माझा हात कसा दिसतो बघ, तुझा हात कसा दिसतोय बघ, मग ती बोटं अशी दिसतात का, नाही ना, मग ती जरा अजून नाजूक कशी होती किंवा तिथे कसं करता येईल हे परत नीट विनाकारण कौतुकाचा वर्षाव नाही करत, योग्य तिकडे योग्य त्या मार्गाला नेऊन ठेवायचा. बरोबर. पहिला जो आपला एपिसोड झाला ना, म्हणजे एकच मिनिट हा, अभिजित कॅमेरा ऍडजस्ट करा असा मेसेज येतोय. अभिजित कॅमेरा ऍडजस्ट करा असा मेसेज येतोय, एकदा चेक कर. राधिका आणि शमिका भिडे यांची जेव्हा मुलाखत झाली
तेव्हा शमिकाच्या आईने सुद्धा ही गोष्ट खूप काय म्हणायचं भर देऊन सांगितली होती की विनाकारण कौतुक नाही मी करत हा, असे. बरोबर. जिथे पाहिजे तिथे वा, छान केलंस, हे अजून सुधारता येईल. हा. हे जे 1% शिल्लक राहिलंय अजून तुझ्या परफेक्शन मध्ये, ही जी जाणीव करून देत राहणं, कदाचित याचा तुला आता जास्ती उपयोग होतोय का, म्हणजे या त्यांच्या टोचत राहण्याचा? किंवा मी एक सांगतो तुम्ही तेच हो, बोलतो of course, हो. की जसं आता म्हटलं जसं की बा मी असं पण बोलतो नाही, पण बरेच वेळा आत्ताच्या ह्याच्यामध्ये दिसतं आपल्याला. म्हणजे मला तुम्ही आमच्या मुलाला चित्रकला शिकवा ना, कारण त्याची चित्रकला खूप छान आहे. म्हणजे मला त्यांना नावं नाही ठेवायची किंवा असं म्हणायचं नाही किंवा मी मोठा आहे असंही नाही, पण मी मनापासून मी प्रामाणिकपणे म्हणतो की बरेच जण सांगतात त्याचं ना हे छान आहे बघा, तुम्ही त्याला शिकवा. तर त्याचं हे छान आहे हे मी आपण कधी म्हणायचं नाही किंवा म्हणत नाही, कारण त्याच्यामुळे काय होतं त्या मुलावर परिणाम होत असतो. आणि हे मला जाणवत आलं. जसं आणि मी सुद्धा स्वतः जरी अभ्यास नाही केला तरी तिला विचारायचं तुला नेमकं हे का करायचंय असं विचार, मग त्याच्या मागे तिची भावना काय कळायची, तिची स्वतःची काय कारण हा ते कळायची. मग त्याच्यामुळे आम्हालाही शिकायला मिळायचं. काय शिकायला मिळायचं की मुलांची मानसिकता, त्यांची बौद्धिक क्षमता कशी आहे, ती मानसिकता कशी बदलत असते. म्हणजे मग आमच्याकडे तिचं लक्ष आहे त्याचं कळतं, उदाहरण आहे. मग असं सांगण्यापेक्षा मग काय होतं लगेच त्याच्यामध्ये तो, कारण बरेच मुलं मला अशी पण मिळाले, आई वडील सांगतात त्याला शिकवा, पण त्याचा चिटवळपणा इतका असतो की त्याला शिकायची मुळीच इच्छा नसते. मग असं नाही, मग त्याला ती गोडी निर्माण करण्यासाठी आत्ताच्या म्हणजे जरा पुढे आलोय आपण वयाने म्हणून असं सांगू शकतो, कारण आत्ताच्या मुलांच्या मधले मी सांगतोय परिणाम की नाही जरा त्याला हे कर ना, त्याला भयंकर चंचल आहे असे सांगणारे मला आता भरपूर भेटले, भयंकर चंचल. मग त्याला स्थिर करा पहिला आमच्या, मग तुम्ही त्याला काय करायचं ते सांगा वगैरे असं. म्हणजे हे जे आहे ना, ह्या गोष्टी त्याच वेळेला मला कळल्या की बाबा नाही, मग ही चंचलता हिच्यात पण आहे ना चंचलता, ती वाढू नाहीये आणि त्याच्यामध्ये कुठेतरी स्थिर. मग त्याच्यासाठी कुठेतरी आपल्याला थोडंसं मध्येच कडक व्हावं होतं. नाही तू हे कर, मराठी म्हणजे मराठी म्हणणं शिकायचा आमचा पहिल्यापासून आग्रह होता. मातृभाषा आहे ती, मराठी भाषेतनं शिक. काही नाही असे कितीतरी म्हटलं उदाहरण देतो की ज्यांना मराठीतनं शिकले पण आता चांगलं इंग्लिश बोलतात, आणि इंग्लिश पाडपाड बोलणं म्हणजे काय अगदी हे नव्हे त्याच्यामधला तू अगदी काहीतरी मोठा आहे असं पण नव्हे, ते शिकायचंच आहे. चांगलं दुसऱ्याकडलं पण आपल्याला कळावं यासाठी ते इंग्लिश शिक, अन्य भाषा शिक, हे तर आग्रह होताच. पण आत्ताचं जे शिक्षण आहे ते तुला मराठीतच घ्यायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त तुला भाषा शिकायची तर वेगळं शिक असं सांगितलं. त्यामुळे तो एक फायदा झाला. सुरुवातीला थोडी काही वेळेला नर्वस पण झाली, मला वाटतं 10वी नंतरच असेल, 8वीला सेमी इंग्लिश मिळालं, पण ते नाही म्हटलं मराठीतच शिकायचं. आणि तो आग्रह झाल्यामुळे तिनेच नंतर आपण सांगितलं की बाबा मला ते तुम्ही त्यावेळेला हे केलं, आग्रह केलात म्हणून बरं झालं की तुम्ही मला मराठीचा जो आग्रह केला तो बरा झाला. आणि आता त्याच्यामुळे आज कन्फ्युजन नाही कुठे, मराठी तर मराठी, इंग्लिश तर इंग्लिश असं तिला बोलायला मिळतंय. त्यामुळे हा एक भाव दिसला. दुसरी गोष्ट ती वाचलं की तिच्या चांगलं लक्षात राहते हेही दिसलं. हो, तिच्याशी गप्पा मारताना त्याच्यामुळे ती नामावळी सगळं काही लक्षात अगदी. मग त्याच्यामुळे काय व्हायचं की हा हिची हुशारी आहे तिच्यामध्ये, मी अक्षरशः मेमरी चांगली आहे. म्हणजे आम्ही माझ्या माहिती लांजामध्ये एकदा आम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट आणि कल चाचणी ज्याला ती तिथे घेतली गेली होती, त्याच वेळेला घेतली होती तिची पण. तर त्यावेळेला तिचा तो कल आणि हे सगळं त्यावेळेला आम्हाला बघायला मिळालं प्रत्यक्ष कसं बघतात काय वगैरे. आणि मी त्याच्या बरोबर होतो, बाळ सरचे चिपळूणला असतात त्या कोणतं कॉलेज, DBJ कॉलेज, तर त्यांनी तिथे ते लावली होती. म्हणजे आम्हाला त्यांनी संपर्क केला, माझी त्यांची अशी ओळख या कलाकारामुळे झाली होती. मग त्याच्यातनं ते म्हणाले असं आपण करू शकतो तिथे. मग म्हणजे मी माझ्या मुलीच्या बाबतीत असं नाही, मग म्हणजे तुम्ही सगळ्यांनाच त्याचा फायदा होऊ द्या म्हटलं, आनंद आहे. मग आम्ही तिथली काही 35 एक मुलं त्याच वेळेला आम्हाला मिळाली आणि त्याला एकत्र करून केले. सांगायचा भाव एवढाच की म्हणजे आज ही सोय झाली, म्हणजे अशी त्यांनी सोय करून मुलांचा कल बघून जर केलं तर त्याचा फायदा अधिक होईल आणि जोडीला हे दिलं तर, हे मला सांगायचंय. आम्हाला हे त्यावेळेला नव्हतं, हिच्या लहानपणी नव्हतं एवढं. मग ते आम्ही डेव्हलप करत असं गेलो की तेव्हा काय करता येईल, आपण काय करूया. म्हणजे एक आम्ही ठरवलं ठामपणे की आपलं आपण करत राहायचं. म्हणजे माझी फिरती मी असताना सुद्धा माझी
कुठे नाटक असेल, कुठे माझा कार्यक्रम असेल, स्टँडअप कार्यक्रम असेल, तर तो मी चालू ठेवला. मग त्याच्या काहीतरी गोष्टी किंवा माझं पक्षी निरीक्षण असेल, मग ते मी चालू ठेवायचं. पण हे ती बघत आली. बरोबर. म्हणजे मुद्दाम दाखवत राहण्यापेक्षा आपणच चांगल्या गोष्टी करत तिच्या समोर करायचं. आई तिच्या समोर वाचत असायची, त्यामुळे ते तिला बघता आलं. म्हणजे ह्या गोष्टी बघत राहिल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही दुसऱ्याशी कसं बोलतोय, कारण माझ्याकडे आला गेला प्रचंड असायचा. मग तो सगळ्या क्षेत्रात आम्ही तेच म्हणणार होते, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक यायची अक्षरशः. म्हणजे अक्षरशः काही काही वेळेला लहान ज्याला असताना ते डॉक्टर ते नाहीत बिचारे, फत्ते डॉक्टर म्हणून होते चिपळूणचे, ते येऊन असे फक्त म्हणजे अशी काही म्हणजे चांगली शिकलेली माणसं सुद्धा आमच्याकडे अक्षरशः साध्या घरात सुद्धा फक्कर म्हणून बसायचे. आणि माझ्याकडनं काय मिळेल, मला बोलतं करायची, नाही आम्हाला हे सांगा ना कसं, ते सांगा ना कसं. म्हणजे योगातलं असेल, मग अगदी चित्रकलेतलं सुद्धा असेल, मूर्तिकलेतलं सुद्धा असेल. मूर्तिकला असं त्यांना आवड होती म्हणून ते विचार. मग हे मी त्यांना कसं सांगतोय, कसं त्यांच्याशी बोलतोय, ही सगळी ही दोघी आमच्याकडे म्हणजे बघत आहे. आणि त्यामुळे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनामधनच त्यांना थोडंसं बाळकडून मिळत. आणि मग असंही नको अरे ते काय मोठे विशेष नाही, त्यांच्या बाबांकडेच ती कला आहे, ते काय आलं तर काय मोठं विशेष नाही. हे सुद्धा म्युझियम मध्ये जसं तिने मगाशी सांगितलं ऍटिट्यूड म्हणजे बघण्याचा, तसं नसतं ते. अशी पण मुलं आहेत. मग गाणाऱ्याची मुलं सगळीच का गाणारी झाली नाही, चित्रकाराची मुलं चित्रकार गाणारे नाही, असं म्हणजे मला हे म्हणायचंय की बघण्याचा दृष्टिकोन माझा लहानपणापासून, जसं मी काय असं शिकवतात तसं शिकवतात. मग हिला पण ते अजून सोपं करून कसं सांगता येईल या पद्धतीने शिकवायला मला जसं महिलाच सांगायचंय, मग तसं बाहेर पण शिकवायचं. मग ते जास्ती सोपं करून कसं हे टिपिकल शिक्षकी पिंड आहे. समोरच्याला समजेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने बोर पण होता का. बरोबर. कारण आता ते रंजक पाहिजे, रंजक पाहिजे. कारण इतके व्हिडिओ येत आहेत, काही जण म्हणतात सचिन कंटाळा, पण मुद्द्याचं बोलत नाही. आणि आता सगळ्यांना फास्ट हवंय, मुद्द्याचं हवंय, मग मुद्द्याचं बोलायचंय. पण सगळे मुद्दे पण सुटता कामा नये, आपल्याला हे सांगायचंय. मग ते सोपं करून कसं, हा एक भाग महत्वाचा. आता बाबांच्या बोलण्यात अमृता असं जाणवलं की वेगवेगळ्या भाषांकडे पण तुझा कल आहे. म्हणजे मग ते म्हणाले तसं त्या भाषांकडे आपण येऊयाच. पण त्याच्या आधी मला माझं म्हणून कुतूहल मी तुला विचारते की 12वी पर्यंत तू 10वी पर्यंत रत्नागिरीमध्ये शिकलीस तर 12वी पर्यंत रत्नागिरीमध्ये मराठी मीडियमला शिकलीस. तिथून पुढे तू फर्ग्युसन ना एसपी आणि मग फर्ग्युसन. आणि मग तुझे ते सगळे विषय इंग्लिश माध्यमामधून सुरू झाले. तर 12वी पर्यंत मातृभाषेतनं शिक्षण घेतल्याचे फायदे आणि तोटे काही तुला लक्षात आलेले आहेत का? हा फक्त या तुझ्या विषयाशी निगडीत प्रश्न नाहीये, पण तुझं करिअर अशा ठिकाणी आहे की जे इंटरनॅशनली तू काम करू शकणार आहेस अजून एक 10 वर्षांनी तिथपर्यंत पोहोचण्याचं आहे. तर तिथे तुला जगाची भाषा म्हणून इंग्लिश अत्यावश्यक आहे. किंवा तू आता वेगवेगळ्या भाषा तुझ्या त्याच्या या करिअरमध्ये शिकतेस. तर ते शिकत असताना किंवा विशेषतः इंग्रजी माध्यमामधून शिकत असताना त्या कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट असेल किंवा कॉन्सेप्ट समजून घेणं असेल, याच्यासाठी म्हणून मराठी माध्यमामध्ये शिकल्याचा काही किंवा मातृभाषेत, मराठी माध्यम असं मला म्हणायचं नाहीये, मातृभाषेत शिकल्याचा काही तुला फायदा जाणवतो का? आणि असेल तर काय, आणि तोटा पण काय, म्हणजे काही तोटे पण जाणवले का? एक टेक्निकल फायदा असा जाणवला की माझं मातृभाषेचं ग्रामर पक्क झालं. त्यामुळे आता दुसरी कुठली नवीन भाषा शिकायची असेल तर एक पाया असतो की ह्याच्याशी कम्पेअर करायचंय. चालू वर्तमान काळ म्हणजे मराठीत काय किंवा वर्तमान काळ म्हणजे मराठीत काय, हे जेव्हा मला मराठीत माहितीये तेव्हा मला ते इंग्लिश मधनं किंवा अजून कुठल्याही भाषेतनं शिकणं सोपं झालं. किंवा मला तो प्रश्न पडला की यांच्याकडे भूतकाळ आहे का, यांच्याकडे लिंग आहे का या भाषेमध्ये, यांच्याकडे बहुवचन द्विवचन असं काही आहेत का मुद्दे. जर मला हे मराठीतलं ग्रामरच माहिती नसतं किंवा मराठीमध्ये असा शब्द वापरला जातो हेच जर मला माहिती नसतं तर कदाचित मला दुसऱ्या भाषा शिकता नसते आल्या. त्यामुळे मातृभाषा पक्की असण्याचा किंवा मराठीतनं शिकण्याचा तो एक फायदा झाला की खूप वाचन झालं, त्या दृष्टीने बघता आलं वेगवेगळ्या शब्दांकडे. आणि बेसिकली म्हणजे विषयाचं आकलन या अर्थाने खूप चांगलं झालं. एकतर भाषा एक असल्यामुळे किंवा काय असेल, पण असं वाचन खूप वेगळ्या ह्याच्यातून झाल्यामुळे शब्दसंग्रह वाढत गेला आणि त्या शब्दांची गोडी लागली की अरे मराठीत हा शब्द आहे ह्या गोष्टीसाठी. म्हणजे ते कमल देसाईंच्या एका कुठल्या तरी लेखामध्ये तवंदी नावाचा शब्द आहे. अच्छा, तवंदी हा शब्द म्हणजे ती भावनाच आहे.
पण असा शब्द मला दुसऱ्या कुठल्या भाषेत सापडेल का? तर दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये एखादा असा शब्द असेल, जॅपनीज मध्ये सुझुशी नावाचा एक शब्द आहे की एक सुंदर वातावरण अशा दृष्टीने, पण त्याला मराठीत काही प्रतिशब्द आहे का? बरोबर. ते समजण्यासाठी मला ही भाषा माहिती आहे, तर मला दुसरी भाषा शिकता येते. बरोबर. नाही तर असं होतं की त्या भाषेतला शब्द माहितीये पण आपल्याकडे ती भावनाच येत नाही, त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने ती भाषा शिकत असते. बरोबर. ते फक्त एक ट्रान्सलेशन किंवा असं काहीतरी होऊन बसतं, ते अर्धवट. त्यामुळे भाषा माहिती असणं खरं तर खूप फायदा आला. दुसरी गोष्ट, विचार खूप फास्ट होतात. एक भाषा पक्की असेल तर दोन गोष्टी होतात त्याच्यामध्ये की तुमची भाषा पक्की आहे पण ती कुठल्या लेवलला. जर मला त्या भाषेमधून तांत्रिक विचार सुद्धा नसतील करता येत तर ते थांबतात मध्ये पुढे. म्हणजे मी गोष्टी शिकते मराठीतनं पण फक्त एकच हा मुद्दा मला इंग्लिश मधनं शिकवलाय, सो मला तितका सहजपणे ऑर्गॅनिकली विचार नाही करताय असं माझं होतं. म्हणजे हे सगळ्यांचं होईल असं नाही. म्हणून मी तुला तुझा फायदा तो. आणि हे खरं तर मला असं जाणवलं की कदाचित मी विज्ञान किंवा मॅथमॅटिक्स हे जर मराठीतनं शिकले असते तर कदाचित मला तो विचार पटकन तसा करता आला नसता जो मी आज विज्ञानाचा कदाचित करू शकते. म्हणजे खरं तर 10वी नंतर विज्ञान विषय सुटला होता जो मास्टर्सच्या पहिल्या दिवशी उगवला परत माझ्या आयुष्यात झाला. आणि त्यावेळेला मी होते की मी सोडलेल्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे परत येतात ते कॉन्झर्वेशनच्या आमच्या लेक्चरला पहिल्याच दिवशी आम्हाला पिरियॉडिक टेबल घेऊन या असं सांगितलं आणि मी असं ते मी हिस्ट्री करून आली आणि परत विज्ञान एक आलं आपल्या आयुष्यात. पण मला त्यावेळेला जाणवलं की ते जर मी इंग्लिशमध्ये केलं असतं तर ती विचार कुठेतरी तो थांबला असता आणि त्या ऑर्गॅनिकली मी तो विचार करू शकले नसते. सो भाषेतनं शिक्षण घेण्याचा हा दुसरा फायदा मला जाणवला. आणि माझ्या आयुष्यात पर्सनल आयुष्यात तोटा फक्त एकच जो मला अजूनही दिसतोय कारण माझं इंग्लिश वाचन जरा स्लो आहे. कमी. अच्छा, स्लो. पण ऑफकोर्स त्याला म्हणजे स्पीड वाईज स्लो. बाकी काय म्हणजे मला ते वाचता येतं कळतं हे सगळं झालं पण फक्त स्लो आहे. तुलनेत स्लो तुलनेत कारण जेव्हा आपण स्लो म्हणतो तेव्हा काहीतरी फास्ट असतं. ती तुलना तुझी मराठीच्या वाचनाशीच करते. ओके. पण त्याला मग पर्याय असतात. मग मी आता ऑडिओ बुक्स घेते मला स्पीड ऍडजस्ट करता. बरोबर. हो. ऐकून आकलन करणे. तुझ्यासाठी ना इथल्या तुझ्या फील्ड मधल्या विषयांसाठी प्रश्न बरेच आलेत. बरेच म्हणजे 2-3 तरी मला आता दिसले. एक प्रश्न आहे वस्त्र जतन वस्त्र जतनीकरणाबद्दल शिकायला मिळतं का? त्याच्यानंतर अजून एक आहे, एकच मिनिट. हा, म्युझिओलॉजी मध्ये कुठलं स्पेशलायझेशन आहे का? जसं संस्कृती सांगण्यासाठी भांडी, नाणं, हत्यारं, वस्त्र. जरा याच्याकडे 2 मिनिटांनी येऊया तत्पूर्वी काकूंशी बोलते. तुला प्रश्न दिसत आहे ना तुझ्याकडे? ओके. तुमच्या दोघीही जणी मुली काहीतरी वेगळं स्वतःचं करतात. म्हणजे ही म्युझिओलॉजी, ती संस्कृत व्याकरण, म्हणजे त्या संस्कृत मध्ये सुद्धा तिने आणखीन डुबकी खोल मारलेली आहे बऱ्यापैकी. तर वेगळ्या वाटा निवडण्यासाठी स्वाभाविकपणे वेगळे विचार करावे लागतात, वेगळे निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळेला मुली जेव्हा असे वेगळे निर्णय स्वतः घेत होत्या म्हणा, बाबांचा सपोर्ट असेल, पण तुमचा स्टँड त्यावेळेला काय होता? माझं फक्त एवढंच सांगणं होतं की आम्ही जरी शिकलो नाही तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहा आणि जे ध्येय तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं ते तुम्ही पूर्ण करा. एवढंच फक्त माझं त्यांना सांगणं. म्हणजे फोकस राहण्यासाठी जे काही करता येणं होतं ते त्यातले प्रयत्न तुम्ही केले. तिचा सपोर्ट एवढा होता की तिने सांगितलं होतं म्हणजे ज्या ह्याच्यासाठी शिक्षणासाठी तुम्ही हे बाहेर पडले बरोबर ते पूर्ण करून दाखवा. ते पूर्ण करतो. अर्धवट सोडायचं नाही. बरोबर. आणि स्वतःच्या पायावर तुम्ही तुमच्या उभ्या. बरोबर. ती असं काय म्हणतात दीपस्तंभासारखी होती. त्यामुळे आमची गलबत इकडे तिकडे गेली नाही. योग्य किनाऱ्याला रागत राहिली. कारण तू शिक्षणाला पुण्यात, काकांची कीर्तीची नोकरी आणि काकू गृहिणी सोबत. तुम्ही दोघी इथे, तुम्ही दोघं वेगळ्या देशांना. आजी होती. तो एक खांबी तंबू काय म्हणतात तसं. पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की तू काका जसं पहिल्यांदा म्हणाले की इमोशनली अटॅचमेंट जी राहिली ती म्हणून असेल की आई घरात आहे ह्याचं एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्याला सेक्युअर फिलिंग असतं. नक्कीच. म्हणजे आईच्या बाबतीत मी तर असं खूप सांगेन की आई मला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने उलगडत गेली. म्हणजे आधी
ती फक्त आई असते आपली 10 वर्षापर्यंत. बाकी ती कोण काय किंवा तिच्या माहेरच्या नावाने तिला कोणी हाक मारली तर हे ती माझी आई नाही वगैरे इथपर्यंत सगळे उद्योग करून झाले. पण नंतर जशी जशी मी मोठी होत गेले तसं मला कळलं की तिने अंतई वाघांबरोबर तिच्या लग्नाच्या आधी काही काळ काम केलं होतं, ते सुद्धा जव्हार मोखाड्यात जाऊन. अच्छा. आणि हे काम पण सांगा हा, म्हणजे खूप ऐकायचंय आम्हाला. अचिव्हमेंट आहे. हो, आणि ते सुद्धा म्हणजे 85-86 झाली. नांदगाव सारखं छोटंसं गाव, इथून तिला हे कळणं. नांदगाव म्हणजे चिपळूण तालुक्यात आत आहे. ओके. तिथे तिला हे कळणं, तिथून तिने ते अप्लाय वगैरे त्या काळात कसं केलं असेल मला माहित नाही. तिथून तिने त्या प्रशिक्षणाला उठून जाणं. बरं जव्हार मोखाडा आज लोक जायला मागत नाही, पोस्टिंग मिळालं. त्या काळात काय परिस्थिती असेल. शाळेशी त्याली ट्रेनिंग करते. अच्छा. काय होतं ते काम? अंगणवाडी सेविका म्हणून. अच्छा. अनुताई वाघांच्या सोबत अंगणवाडी सेविका हा प्रकल्पच नव्यानं आला होता इंट्रोड्यूस झाला त्यावेळेला. युनिसेफ पुरस्कृत होता. अच्छा. मुळात भारतामध्ये जे कुपोषणाचं आणि हे सगळे लहान मुलांशी रिलेटेड इश्यू आहेत ते थांबवण्यासाठी काय वेगवेगळे प्रकार किंवा काय स्कीम्स आणता येतील, तर त्याच्यामध्ये अनुताई बाबांनी अंगणवाडी चालवली होती. तर त्याचंच खूप मोठ्या प्रमाणावरती कुठे इम्प्लिमेंटेशन करून हा प्रोजेक्ट कसा चालतोय हे बघता येईल. तर त्यावेळेला ते रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी सुरू झालं होतं. अच्छा. तर आईने ऍप्लिकेशन केलं आणि ती सिलेक्ट झाली. तिने कामाला सुरुवात केली. त्याच्यानंतर तिने हे केलं. नंतर ती पुण्यातही गेली होती 3 महिने प्रशिक्षणासाठी. अच्छा. आम्ही पुण्याविषयी काहीतरी सांगितलं की मी गेलीये, बघितलंय. तू कधी गेली होतीस? मग आम्हाला कळलं तुमच्या नजरेत गेलेली नसल्यामुळे हा पैलू नवीन आहे. हे कधी किंवा 2 गोष्टी होत्या की लांजात जेव्हा मी राहत होतो, मी आय थिंक 7वीत वगैरे असेल, 7वी 8वीचा तो काळ. मी आईला कधी पेपर वाचल्याशिवाय झोपलेलं होतं. म्हणजे आमचं आवरून उद्या काहीतरी स्पेशल आमच्या डब्याला करायचंय म्हणून उशीर झालाय, 10:30-11 झाले वाटतील ते झालं तरी पेपर हवा रोजचा. आणि मग त्याच पेपर आला की त्याच्या पुरवण्या सगळ्या आल्या. मग ते पेपरमध्ये बुकमार्क त्यावेळेला जी यायची, तर मग हे पुस्तक चांगलं दिसतंय किंवा हे पुढच्या अंकामध्ये हे येणार आहे. मग ते सगळे अंक आले, साप्ताहिक आली, याचा खूप मोठा राबता घरामध्ये होता. आणि हे मी तिला सगळं करताना पाहिलं. म्हणजे वाचनाचं माझं पहिलं बीज आईच्या इथे उचललं. अंथरूण घातल्यावर आई पेपर पसरायची, त्याच्यावर मी पसरायचे. मला बाजूला करून कुठेतरी तो पेपर वाचून, म्हणजे दुहेरी टास्क असायचा, पण ती ते करायची. त्या ह्याच्यातनं ते कुठेतरी सगळ्या गोष्टी सुरू झाल्या असं मला वाटतं. आणि बहुंशी आईचं हे फायटिंग स्पिरिट आलंय माझ्यामध्ये की पटकन मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही, की बघू काय होतंय ते. बघू हा शब्द म्हणायचं, पण प्रयत्न करायचा. तिथे आपल्या सगळ्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड अप्लाय करायला सुरुवात करायची. पण हे मेन फायटिंग स्पिरिट तिच्या आईने त्यावेळेला करून दाखवलं आणि जे करू शकले. त्याची कारण मला नंतर कळली. जेनेटिकली तुझ्याकडे आलं. हे कसं काय, मी कसं काय करू शकले. आय सरप्राईज मायसेल्फ. पण जेनेटिकली वरनं आता विषय निघाला. बाबांकडनं काय काय घेतलंस? म्हणजे स्वतंत्र विचार घेणं किंवा अँगल्स, विचारांचे अँगल्स डेव्हलप होणं आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणं, हे सगळं ठीक आहे. पण दर्शनीय अशी कुठली गोष्ट तुझ्याकडे बाबांकडनं आली? इतक्या सगळ्या कला बाबांकडे आहेत. बाबांकडून कल्पक दृष्टी आली आणि त्यांची जुगाडू प्रवृत्ती आली. म्हणजे छोटंसं उदाहरण, मी 4थीत होते शाळेत आणि उद्या काहीतरी ते क्राफ्ट आणि हे सगळं कार्यानुभवाचं काहीतरी करून घ्यायचंय आणि घरी काही रंगीत पेपर नाहीये किंवा काही नाहीये. आता काय करशील? ऍज युजल रडत रडत बाबा असं म्हणून आमची स्वारी तिथे गेली. तेव्हा म्हणलं एवढंच ना, आणि तुझी जुनी वही घेऊन त्यांनी त्या फक्त पुठ्ठ्याला असे 2 चिरे दिले आणि ते मिटलं. आणि त्याला वरून काय त्यावेळेला दोरी का सुतळ काहीतरी सापडलं ते होतं आणि वरून त्याला रंग दिला. घे म्हणे, हे पेन ठेवायला होईल. म्हणलं बाबा काही काय देतात वगैरे असं म्हणून मी कसं बसं ते तोंड वाकडं करून दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन गेले. मी शाळेत घेऊन गेले तर माझ्या शिक्षकांनी ते मुख्याध्यापकांना दाखवलं आणि मुख्याध्यापकांनी ते त्यांच्या इथे लावून घेतलं. मी 2 मिनिटं बघत हे काय झालं. जुनी वही होती ती माझी. आणि मग म्हणजे आता मला ते असं झालं की अरे हो. आणि मग त्याच्यानंतर घरी येऊन मी ते 2 करून बघितले तसे. मला तेवढे चांगले जमले तर मला कळलं की हे असं करता येऊ शकतं. सो ही जुगाडू प्रवृत्ती पुढे मला खूप कामी आली की हे नाहीये तर काय करू, ते नाहीये तर काय करू, काही ना काहीतरी करून. म्हणजे आता समजा एखादं पुस्तक मला ठेवायचंय, जुनी पुस्तकं असतील, म्हणजे अगदी 30-1 वर्ष जरी जुनी पुस्तकं असतील तरी ती पूर्ण नसतात उघडायची, कारण त्यांच्या कण्याला त्रास होतो. मागे जो बाइंड झालेला असतो, जुन्या बाइंडिंगच्या मेथड्स वेगळ्या आहेत.
मग ती मला अशी ठेवायची, पण माझ्याकडे तो एक स्टँड नाही. मग आता मी काय करणार, किंवा पुस्तकाची जाडीच जास्त आहे, त्या एक स्टँडवर मावणारच नाही. मग अशाला मी काय करू शकते, मग ते उरलेल्या गोष्टी कशा बाजूला रचून ठेवायच्या पर्वतासारख्या, त्याच्यात ते त्या 45 अँगलला ठेवायचं. ह्या सगळ्या गोष्टी मी करत गेली. ही जुगाडू प्रवृत्ती बाबांकडे. तर म्हणजे कल्पक या अर्थाने बरोबर प्रश्नच नाही. तर ते मी बाबांकडून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची नजर, जी तुला मला वाटतं करिअर मध्ये प्रचंड कामी येत असेल. खूप कामी आली. कारण आणि बाबांचं 2 गोष्टी मी बघितल्या की त्यांना बघायची नजर ही फक्त पेंटिंग्स मध्ये किंवा चित्रकलेत नाहीये. त्यांची नजर ही सगळीभर जाते. म्हणजे जे दिसतं तिकडे ती जात असते. म्हणजे ते निसर्गात पक्षी बघत असतात, मध्ये त्यांना साप पकडायची नसेल, सर्पमित्र होण्यासाठीचं ट्रेनिंग त्यांनी घेतलं. अच्छा, हा तेही मी कलंदर हा शब्द जो वापरलाय तो अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे काय म्हणतो आपण, भीती राहिली नाही. म्हणजे घरी लहानपणी साप बघितले होते, सो तर ठीक आहे, काही भीती काहीच नाही. पण ह्या सगळ्यामध्ये झालं असं की जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत नजर जाते हे कळलं. बघण्यासाठी फक्त ग्रीन किंवा हिरवा असं म्हटलं की तिथे थांबायचं नाही. मग ऊन पडलंय त्याचा शेंड्यावरचा हिरवा, खालचा गर्द हिरवा, मधला नवीन पालवी फुटलेला, हे हिरवे खूप आहेत. तर ते बघायला बाबांनी शिकवले. आणि ते बघून फक्त ते घरी आलेत आणि पेंटिंग करतातच नाही. मग कधीतरी की बाबा तुम्ही काय करताय, पेंटिंग करतो, मध्येच कुठेतरी जांभळा रंग एखाद्या झाडात असेल, जांभळा रंग कसं काय बाबा, मग बाबा सांगायचं अगं ते झाड नाही का बघितलं, त्याच्यावर असा उजेड पडला. आर्ट अप्रिसिएशनचे तुला कोर्सेस वगैरे काही करावे लागले नाही, सगळं घरी घरात ट्रेनिंग सेंटर होतं उघडलं. ट्रेनिंग सेंटर म्हणजे फुल ऑन वर्कशॉपच चालू होतं. आणि फक्त त्यांच्या एकट्याचं अशात नाही प्रकार. गणपती आले की बाबांचा गणपतीचा छोटासा कारखाना आहे, छोटे 21-25 गणपती होता. पण त्याचबरोबर हरताळकाही तेवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हायच्या. आणि तो सगळा डोलारा आई सांभाळायची. अच्छा, ती ब्रश घेऊन बसलेली असायची. त्यांच्या साड्या रंग हे कर, त्याला सोनेरी कळदे, त्यांच्या साड्यांचे रंग आई ठरवणार. बाबाने काय ह्या वर्षीच्या साड्यांचे रंग काय काय चांगले दिसतील कॉम्बिनेशन्स, हे ह्या दोघांमध्ये डिस्कशन व्हायचं की कॉम्बिनेशन दिसताना हिला ही चांगली नाही दिसणार. एक असा खूप व्हायब्रंट पिंक असेल कलर तर दुसरा तसा नको, मग तो काहीतरी जरा गर्द कुठला तरी कलर. हे त्यांचं डिस्कशन म्हणून घरांना जास्त समजत. हे जर त्यांच्या दोघांमधला हा संवाद नसता तर तो पुढे आलाच नसता. त्यांनी माझ्याशी येऊन बोलायची खूप कमी गरज होती. ते आपापसात बोलण्यानेच खूप गोष्टी कळत. मगाशी काका जसं तुम्ही म्हणत होतात की तिला समजून घेत गेलं, म्हणजे कल चाचणी तेव्हा काही उपलब्ध नव्हती आता सारखी, आणि तिचा कल शोधणं तुमचं काम होतं. तर आता तू म्हणतेस तसं की त्या दोघांचं एकमेकांमधलं कम्युनिकेशन आणि तुमचं तिच्याशी असलेलं कम्युनिकेशन याच्यातनं हे कदाचित डेव्हलप होत गेलं असेल. अमृता, बघाचे प्रश्न आपले मागे. हो, म्युझिओलॉजीमध्ये स्पेशलायझेशन खूप करता येतात. 2 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये की तुमचं स्पेशलायझेशन काय आहे ह्याच्यावरही बऱ्याच गोष्टी होतात. त्याचा थोडक्यात अर्थ म्हणजे आता मी जेव्हा राजघराण्यासोबत काम करत होते त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती मी फोटोज वरती काम केलं. म्हणजे जे विंटेज फोटोग्राफ्स असतात ते. अच्छा. जे जवळजवळ 1875 पासून ते 1950 पर्यंतच्या काळातले मधले फोटोग्राफ्स होते बहुसंख्येने. त्यामुळे हे विंटेज फोटोग्राफ्स कसे असतात, ते ओळखायचे कसे, त्याचा काळ कशावरून कळतो, त्याच्या प्रिंटिंग मेथड्स काय बदलत गेल्या, कागद कुठला आहे, तो मागून कसा ओळखायचा, पुढून कसा ओळखायचा, फोटोचे अल्बम कसे बनवले जायचे, त्याच्या सायझेस कशा नंतर वाढत गेल्या किंवा कमी होत गेल्या, त्यावेळेचं फोटोशॉप कसं होतं. म्हणजे जर आपल्याला वाटत असेल फोटोशॉप हे आज आपण करतोय तर नाही, फोटोशॉप त्याही काळात होतं, फक्त ते खूप बेमालूम होतं. अच्छा. खूप बेमालूम होतं. म्हणजे एखादी जर स्त्री असेल आणि तिला काय म्हणतो आपण, तिला एका पद्धतीने उभी केली असं दाखवायचं असेल आणि तिचा हात इकडे गेलेला असेल आणि ती करंगळी तुम्हाला फिरवायची असेल तर हे केलेलं आहे जुन्या फोटोमध्ये. अच्छा. हो, आणि खूप बेमालूमपणे केलेलं आहे ते. म्हणजे असं नाही की तुम्हाला जाणवेल, पण छान आहे. ह्या फोटोचा वापर कशासाठी पुढे होत गेला हे मी फक्त उदाहरण म्हणून सांगते की फोटोज ही गोष्ट दिसते कशी हे दाखवण्यापासून ते एखाद्या सेलिब्रेशनचा अविभाज्य भाग होण्यापर्यंतचा जो फोटोग्राफीचा एक सोशल प्रवास आहे, सोशल हिस्ट्री आपण त्याला म्हणू शकतो,
तर हा फोटोग्राफीचा इतिहास मला भारतामध्ये काय झाला, कसा झाला हा प्रवास, हे अभ्यासायला मिळालं. सो हे माझं स्पेशलायझेशन झालं. तर असं विषयानुरूप तुम्हाला स्पेशलायझेशन करता येऊ शकतं. तुमचा कलेक्शनचा अभ्यास असू शकतो. मग याच्यामध्ये खूप वेगळे प्रकार आहेत. पण हे तू म्हणतेस स्पेशलायझेशन करता येतं, हे अकॅडमिकली करता येतं का आपलं आपल्याला आपलं जास्त नाही करता येतं. अकॅडमिकली करायचं असेल तर आर्ट हिस्ट्री सारखे सुद्धा सपोर्टिव्ह विषय आहेत की ज्याच्यामधून तुम्ही मास्टर्स करून हे करू शकता. पण तुम्हाला म्युझिओलॉजी वेगळं करावं लागतं. त्यामुळे म्युझिओलॉजी करत असताना मी म्हणेन की हा तुमचा अभ्यास एक चालूच हवा आज. तुमचं स्वतःचं स्पेशलायझेशन तुम्ही मास्टर्स होईपर्यंत काहीतरी तो कॉन्टेंट हवा. कारण म्युझिओलॉजी ही टेक्निकल स्किल्स आहे. ती एम्प्लॉय करण्यासाठी काहीतरी तुमच्या हातात कॉन्टेंट तर तो तुम्ही डेव्हलप करा. हे झालं विषयानुरूप स्पेशलायझेशन. आता तंत्रज्ञान किंवा तुम्ही जे तंत्र शिकता त्याच्यानुसार जे स्पेशलायझेशन आहे ते म्युझियम मॅनेजमेंट, म्युझियम व्हिजिटर्स एक्सपिरियन्स, म्युझियम क्युरेटरशिप किंवा क्युरेटोरियल काय म्हणतो आपण एक्झिबिशन करण्यासाठी जो क्युरेटोरियल अप्रोच लागतो तुम्हाला. म्हणजे मी असं म्हणेन की एखादं एक्झिबिशन मला बनवायचं असेल तर त्याच्या मागे माझा काय विचार आहे, हीच आर्टवर्क्स मी का निवडते, ही मला अशाच पद्धतीने किंवा अशाच कथाभागामध्ये का लोकांना दाखवायची, ती कथाभाग केल्यागतच एका पुढे एक मांडलेली असतात तर ती तशीच का सांगायची, हे सगळे खूप महत्त्वाचे. हे क्युरेटोरियल अप्रोच ह्याला आपण थोडक्यात म्हणू. तर ही स्पेशलायझेशन आहेत. तुम्ही व्हिजिटर्स हा भाग तुम्हाला बघायचा आहे की म्हणजे एक असं होतं की सालारजंग हे भयानक मोठं म्युझियम एका दिवसात पाहण्याचा विषयच नाही. कोणीही म्हणजे सामान्य माणूस असो किंवा आहे. पण कधी कधी आपण असं होतं की लोक कंटाळतात आणि बाहेर जातात. एक कंटाळत नाही, ते तसं नसतं. ह्याला म्युझियम फटीग असं म्हणतात. आणि हा येणारा कंटाळा ह्याच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी सुद्धा काही ट्रिक्स असतात. म्हणजे तुम्ही बसायला सीट द्याल त्यांना, म्हणजे ते बघून ती आर्ट बघत राहतील. त्यांचा थकवा चालण्याचा आणि उभं राहण्याचा गेला की ते पुढे जातील. किंवा मग तुम्ही काही ठिकाणी लाईट बंद करा म्हणजे ते वातावरण त्यांच्यासाठी शांत होईल. तर हे एक्झिबिशन बनवण्याचा सुद्धा आणि व्हिजिटर्सशी डील करण्याचा सुद्धा एक भाग आहे. सो तुम्ही व्हिजिटर्स कंट्रोल किंवा व्हिजिटर्स मॅनेजमेंट मध्ये जाणार आहात, म्युझियम मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे एक तर पैसा तुटपुंजा असतो. तुम्ही लोक कशी ब्रिलियंटली वापराल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या लोकांना कसं मॅनेज कराल. किंवा तुमचं आता असं आहे की माझं जर 9 वाजता म्युझियम ओपन होणार असेल तर 8:30ला मला ते पूर्ण साफ झालेलं. तर ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष लागतं. तर तो म्युझियम मॅनेजमेंटचा पार्ट झाला. कॉन्झर्वेशन मध्ये आजकाल खूप मोठ्या प्रमाणावरती लोक स्पेशलायझेशन करतात, ते करता येऊ शकतं. सो असे बरेच प्रकार आहेत की तुम्ही म्युझिओलॉजी मध्ये सुद्धा स्पेशलायझेशन करू शकता. किंबहुना म्युझियम या एका गोष्टीला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक विषयात स्पेशलायझेशन करण्याचा विषय आहे. इतकं सगळं सामावलेलं आहे त्याच्यामध्ये. कारण म्हणजे काय म्हणतो तू जसं म्हणालीस तसं म्युझियम मॅनेजमेंट त्याच्यामध्ये इथपासून इथपर्यंतचे विषय कव्हर होतात त्याच्यामध्ये कन्झर्वेशन आणि प्रिझर्वेशन या दोन ह्याच्यामध्ये तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. हो, ते देणारच आहे. आणि एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणजे लहानपणी साधारण 3.5 ते 4 वर्षाची असे अंदाजे. तर त्यावेळेला तिथे ब्रश रंग माझे नेहमीच पसरलेले असायचे. तर हिने ब्रश घेऊन एका म्हणजे ग्रीटिंग काढायचं त्यावेळेला दिवाळीत त्यावेळेला. तर तिने हातात ब्रश घेतला आणि तिथला कागद घेऊन तिने ब्रश बुडवून रंगात ते पूर्ण मारायला सुरुवात केली. अशी रेषा असं काय तिच्याने मारलं तिने रंग. तर त्यावेळेला तिला मी ओरडलो नाही लगेच, म्हणजे ते पहिली सुरुवात होती तिथे. मग तिने काढलं ना, अगं हा रंग नाही घेतला, तो नाही रंग घेतला, असं लांब तिथनं असं करून तिने ती सुरुवातच केली. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो मी त्यावेळेला ते आज नावही घेऊ शकतो त्या बिचारा नाहीये, बेनकर ताई म्हणून त्या प्रजापिता ब्रह्माकुमारी मध्ये होत्या. तर त्यांना मी ते फक्त त्याच्यावरती ते शिव ते कॅस्केट असतं तेवढंच फक्त मी काढलं वर मध्ये. हिने जे रंग मारले होते त्याच्यावर आणि ते मारलं आणि शिव बाबा एवढं लिहून तिला ती ग्रीटिंग दिलं. अक्षरशः ती त्यावेळेला ती ग्रीटिंग सगळी त्या किती ब्रह्मकुमारी 15 एक ग्रीटिंग त्यांनी ती हिच्या ह्याची घेतली विकत त्यावेळेला. ऍबस्ट्रॅक्ट आर्टचं खूप मोठं केव्हापासून ऍबस्ट्रॅक्ट आणि ते त्यामुळे लक्षात आलं की चला असं हे ते खरी गरज असते घेतलं. हा कसं तरी नसे हा असा फुकट जाणार तर तिथे बाहेर घाललं असते, इथे लावला पाहिजे ना, हे कागद कशाला आहे वगैरे असं ठीक आहे. पण काही वेळेला कसं असतं, काही वेळेला मग हात घालायला गेला मग अरे मातीत हात लागेल ते चिखवलेलं सगळं असं जे आहे ना ते मुलांना नाही आवडायचं. हा मग कुठेतरी चुकीचं काहीतरी म्हणजे काहीतरी नुकसान होणार आहे, ते फुकट जाणार त्यावेळी मात्र ते अडवायचं, हे बरोबर आहे.
पण जिथे काहीतरी क्रिएटिव्हिटी होणार आहे तिच्या हातनं किंवा त्या मुलाच्या हातनं, त्याला अडवायचं नाही. म्हणजे सुरुवात बरोबर, म्हणजे बऱ्याचदा असं असतं की आता तिने तिच्या ह्यानी आपल्याला वाटले ते फराटे, पण त्याच्या मागे तिची काहीतरी थॉट प्रोसेस होते, मी हे काय काढलंय, एक रेष उभी काढून मी झाड काढलंय वगैरे, असं पण असू शकतं. तिला त्यावेळेला सांगितलं, हे बघ हे तुझं गिफ्टिंग हा, तुझं त्यांना देणार आहे. ही चित्रकला पुढे कंटिन्यू झाली की नाही? नाही, म्हणजे आज मला त्याचं खूप वाईट वाटतं की मी ते पेन्सिल ठेवायला हवी होती हातात. हे मात्र खरं, कारण मला वाटतं बाबा स्केचेस पण काढतात आणि रंगांचं पण काम आणि पेन्सिलचं पण काम तेवढ्याच त्याने करतात. पण मी आता सध्या डिजिटल पेंटिंग ट्राय करते. अच्छा. सो आय होप की मला काहीतरी कारण ते जमेल. रक्तात अणुरेणू कुठेतरी असणार असतात त्या चित्रकलेचे, ते कुठे जात नाहीये. पण हे एक आहे की ह्यामुळे आता मला ह्याचा उपयोग खूप म्युझियम डिझाईन करताना होतो. म्हणजे जरी मी स्वतः फोटोशॉपवर नाही बसले किंवा कुठल्याही ऍप्लिकेशनवर नाही बसले, तरी मला ग्राफिक डिझायनरला काय संच आणि काय इन्स्पिरेशन सेट द्यायचं आहे हे कळतं. बरोबर. म्हणजे मी एखादा म्युझियम डिझाईन करते तर त्याची ज्याला आपण ब्रँड लँग्वेज असं म्हणतो ती तयार करायची असते. म्हणजे त्याचा लोगो कसा दिसेल, त्याची परिपत्रकं जी आपण छापू त्याच्यावरती कुठल्या रंगात असायला हवी, त्याच्यावरती कुठला फॉन्ट असायला हवा, इतक्या बारीक गोष्टी आपल्याला तयार करून त्या म्युझियमच्या हातात द्याव्या. तुला समोर दिसतं ते, मला काय हवं हे समोर हे दिसतं. कळतं की मला हा रंग हवाय कारण तो ह्याच्याशी का साधर्म्य साधतो याची कारण मला सांगतो. बरोबर, विजन आणि थॉट प्रोसेस सगळं क्लिअर आहे. फक्त ते कोणतरी करायला लागतं. तेव्हाचा ब्रश जर कंटिन्यू राहिला असता तर कदाचित तिथे पण तू स्वतःच काम केलं. शाळेत कधी आकृत्या काढून द्यायला लागल्या नाहीत मला. कारण तिथे असताना सावंतवाडीत असताना मी हे जे BAMS ने जे डॉक्टर झाले आहेत, आज ते मोठे मोठे डॉक्टर सगळे आहेत, ओळखतात नाही, तर ते त्यावेळेला ते सगळे BAMS मध्ये बरेचसे जे शिकणारे डॉक्टर होते त्यांनी माझ्याकडनं जर्नल म्हणजे आकृत्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे ते चालू असायचं, ते डिझाईन काढणं वगैरे. आणखीन एक प्रश्न बघायचा याच्यामध्ये एक होता, मला वाटतं वस्त्रांचं कॉन्झर्वेशन. वस्त्रांचं कॉन्झर्वेशन खरं तर आता खूप मोठ्या प्रमाणावरती करायची गरज आहे. वस्त्रांचं जतनीकरण बद्दल शिकायला मिळालं का तुला? हो, शिकायला मिळालं मला. आणि काय म्हणतो, वस्त्र ही खूप नाजूक असतात हे मला जेव्हा ते मी बघायला लागले सगळं तेव्हा कळलं. म्हणजे रत्नागिरीच्या बाजारात फिरताना आपण कधीही बघतो की उन्हाची तिरीप आलेली असते, तेव्हा ते वाटेल ती खडकी त्या मॅनिक्विन्स भोवती गुंडाळलेली असतात. त्याचं शास्त्र मला नंतर कळलं की सूर्याचा प्रकाश पडून जी काही फोटोकेमिकल काय म्हणतो रिॲक्शन होत राहते त्यामुळे ते ब्रिटल होत जातात धागे आणि मग ते पटकन फाटू शकतात, त्यातली ऍसिडिटी वाढते. ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर माइंड ब्लू असं आपण म्हणू की हे कळणं खरं तर खूप मी एन्जॉय केलं आणि त्यामुळे मला ते जाणवलं. वस्त्रांच्या जतनामध्ये खूप शिकता येतं. आता स्कोप खूप मोठ्या प्रमाणावरती आहे कारण भारत हा भयानक समृद्ध देश आहे ह्या परंपरेमध्ये. म्हणजे ज्या प्रांतात जाऊन त्यांचं काहीतरी कापड आहे, त्यांची स्वतःची काहीतरी विविंग मेथड आहे, त्यांची स्वतःची काहीतरी कलाकारी आहे जी वरती कापडावरती केली जाते. रोगन आर्ट असेल किंवा आपली पैठणी असेल, जिकडे जाऊन तिकडे आहे. आणि हे जतन करण्याची खूप मोठी गरज आता आहे कारण एकतर दोन पद्धतीने, एक म्हणजे ती साडी फॅब्रिक जसंच्या तसं जतन करणं आणि दुसरं म्हणजे ते कौशल्य जतन करणं. बरोबर. तर ह्या दोन्ही दृष्टीने दोन्ही रेअर गोष्टी असणार आहेत. दोन्ही रेअर गोष्टी आहेत आणि या दोन्ही दृष्टीने आता काम चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात स्कोपही आहे आणि ऑन फील्डही तुम्हाला शिकता येतं. आणि जेव्हा तुम्ही कॉन्झर्वेशन शिकत असता मास्टर्सला तेव्हा तुम्हाला शेवटच्या काही प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला एक रिसर्च प्रोजेक्ट करावा लागतो. अच्छा. जेव्हा तुम्ही मास्टर्स करत असता त्यावेळेला तर तुम्ही कन्सिस्टंटली तुमचे रिसर्च प्रोजेक्ट एक एम डोळ्यासमोर ठेवून करू शकता की मला माझं स्पेशलायझेशन ह्याच्यामध्ये करायचं, तर ते तुम्ही प्रॉपर प्लॅन करून तसं करू शकता आणि तुम्हाला तसे गाईड्स मिळत जातात, तुम्ही इंटर्नशिप्स करू शकता. सो हे मास्टर्स करतानाच तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात शिकायला मिळतं. बरोबर. खूप मोठ्या मोठ्या म्युझियम्सनी त्यांची दारं आता ओपन केलेली आहेत. म्हणजे आत्ताच एक नॅशनल म्युझियम मध्ये खूप सुंदर एक्झिबिशन झालं प्रकाशी नावाचं. प्रकाशी म्हणजे काशीची वस्त्र होती. बनारसी शालू जो खूप प्रसिद्ध आहे तसं बनारसी जे काही कापड आहे, जे विविंग पॅटर्न्स आहेत त्याच्यावरती खूप मोठं एक्झिबिशन झालं. मुंबईचं CSMB असेल तर त्यांच्याकडे खूप मोठं कलेक्शन आहे आणि तिथे कॉन्झर्वेशन होतं. भारतातली अत्यंत सुंदर कॉन्झर्वेशन लॅब आहे त्यांची.
सगळ्या सोयींनी सुसज्ज आहे आणि त्या सोयी कशासाठी वापरता याचं भानही त्या म्युझियमला खूप चांगलं ओके म्हणजे ते रिस्पेक्ट ऍक्च्युली ह्या प्रकारचं आहे. तिथे ओंकार कडू नावाचे एक कॉन्झर्वेटर आहेत जे काम करतात किंवा अनुपम सहा म्हणून एक तिथले चीफ कॉन्झर्वेटर आहेत. तर मी ह्या क्षेत्रामध्ये कॉन्झर्वेशन टेक्सटाईल कॉन्झर्वेशन एक्सपर्ट्स खूप मोठ्या प्रमाणावरती आता आहे. त्यामुळे मला शिकायला स्कोप आहे डेफिनेटली आणि मलाही शिकता आलं म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतो एखादं तान्ह बाळ कसं हातात घ्यावं ते सांगताना सुद्धा आपल्याला आपली आई सांगायचं की माने खाली हात धर, तुम्हाला हेच करायचं असतं की तुम्ही कापड उचलताय तेव्हा टोकाने उचलेलं असं नाही कारण मध्ये फाटू शकतं. ते खूप जुनं असतं. त्याच्या खाली प्रॉपर कसा तुम्ही सपोर्ट द्यायचा, ते उचलायचं कसं, ते ठेवायचं कसं, तुम्ही ते दांडीवरती असं घालून डिस्प्ले नाही करू शकत. त्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला कपडे असतील तर ते मॅनिक्विन्स बनवावे लागतात. बरं ते मॅनिक्विन्स प्लास्टिक किंवा अशा कुठल्याही मटेरियलचे असून चालत नाही कारण त्याची कापडावर काय रिॲक्शन होते, जसे लोखंडाचे डाग वगैरे पडतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या दृष्टीने म्हणजे शिकायला मिळालं. या फील्डमध्ये तुझ्या म्हणजे केवळ वस्त्रांच्या असं नाही इन जनरल या म्हणजे फील्डमध्ये काम करत असताना मन, भावना, बुद्धी, आतापर्यंत शिकलेलं सगळं पुस्तकी ज्ञान आणि अधिक तुमच्याकडे असलेलं म्हणजे आता काकांसारखे ज्यांचे आई वडील आहेत त्यांच्यासाठी शिदोरी जी काही इंटरनल आलेली आहे आपल्याकडे ती अशा सगळ्याचा वापर करून शिकता येतो. थोडं जरा मागे जाऊया. तू 12वी म्हणजे तू हिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन आणि मग म्युझिओलॉजीकडे आलीस. तर म्युझिओलॉजीकडे येण्यासाठीच्या आणखीन वाटा काय म्हणजे ही तुझा इतिहास हा तुझा बेस आहे. म्युझिओलॉजीमध्ये बऱ्याच ठिकाणांना हा मी प्रश्न याच्यासाठी विचारला की इथे एक नेत्रा पालकरनी कमेंट केली खूप वेगळी माहिती मिळतीये. त्यांनी आभारादाखल सांगितलंय पण मला त्यातनं असं विचारावं असं वाटलं की याच्यामध्ये जर कुणाला इंटरेस्ट डेव्हलप झाला हे ऐकल्यानंतर आणि तुझ्यासारखा विषय नसेल त्यांचा अभ्यासक्रमाचा तर आणखीन काय काय अभ्यासक्रमाचे विषय असू शकतात ज्यायोगे ह्या म्युझिओलॉजीकडे वळता येतात. खरं तर खूप वास्ट फील्ड असल्यामुळे कोणीही अगदी येऊ शकतं असं मी म्हणेन. कारण तुम्ही जर कॉमर्स बॅकग्राऊंडचे असाल तर म्युझियम फायनान्सेस आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही काम करू शकता. तुम्ही जर सायन्स फील्ड मधून असाल कोर तुमचं केमिस्ट्री फिजिक्स किंवा असं काही असेल तर तुम्ही कॉन्झर्वेशन मध्ये खूप चांगलं क्रिएटिव्हली काम करू शकता. तुम्ही जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधून येत असाल तर डॉक्युमेंटेशन आणि डेटा सायन्स जे म्युझियम मध्ये काम केलं जातं कारण मी 8000 फोटो डॉक्युमेंट केलं तर डेटा केवढा झाला असेल. तर ह्या सगळ्या दृष्टीने तुम्ही काम करू शकता. तुम्ही जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, संस्कृत भाषांमधूनही तुम्ही म्युझियम मध्ये येऊ शकता कारण रिसर्च आणि हे सगळं करण्यासाठी तो खजिना शोधून काढण्यासाठी तुमच्या एक्सपर्टीज खूप कामी येतात. सो खरं तर तुम्ही कुठूनही येऊ शकता. MFA करून म्हणजे किंवा BFA करून फाईन आर्ट्स करून तुम्ही येऊ शकता. फाईन आर्ट्स केल्यानंतर म्हणजे काय म्हणतो आपण आर्ट अप्रिसिएशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या असतात. सो तुम्ही त्या क्षेत्रात येऊ शकता. सो खरं तर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही येऊ शकता. कुठल्याही बेसचा माणूस फक्त आवड या एका याच्यावरती तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि काम करायला पुन्हा भरपूर स्कोप आहे. खूप स्कोप आहे. थोडंसं शेवटाकडे आपण आलोय. मला त्या ऍडमिशनच्या वेळेला गेला होता तेव्हा ऍडमिशन घ्यायला तशी त्यावेळेला मी होतो वाटतं मी त्याच वेळेला होतो ना वाडा जव्हार. वाडा जव्हार इथले मी पण ज्यावेळेला कामाला होतो म्हणजे आदिवासी भागामध्ये म्हणजे आता त्यावेळेला ती डेव्हलप झालीच चांगली आता काय असं म्हणता येणार नाही. फक्त ते नाव राहिलं आदिवासी विभाग म्हणून राहिलंय नाही तर प्रत्यक्षात बघायला चांगलं आता शहर होत चालले. जेव्हा तुम्ही सर्व्हिसला असाल तेव्हा थोड्या सुविधा कमी असतील. सुविधा म्हणजे तिथे कसं सुविधा म्हणजे बऱ्यापैकी लोकॅलिटी वगैरे चांगली झालेली होती. फक्त एवढंच की काही डोंगरदऱ्यातनं म्हणजे त्यावेळेला मी सर्वेला जायचं त्यावेळेला म्हणजे GPS मशीन आलं होतं नुकतंच आणि सर्वे त्या लोकांना त्यांचे जमिनी ज्या पोटासाठी ज्या होत्या त्या द्यायच्या होत्या वाटायच्या होत्या वनपट्टे त्यावेळेला अक्षरशः म्हणजे बरेच डोंगर फिरून 20 दिवसाला असं ते GPS वर मोजणी करायची. मी त्यावेळेला तिकडे होतो त्यावेळी तिकडे नेमकी तिची ऍडमिशनची वेळ त्यावेळेला होती पहिली पुण्यामध्ये. आणि त्यावेळेला तिला हा विषय सगळा नवीन फक्त ठरवलंय आई मग तिची आई आणि ती. खरं तर सांगायची गोष्ट आहे म्हणजे ह्या दोघांच्या बाबतीतलं खरं तर खूप मोठं कौतुक आहे. एकतर 2 मुली आहेत यांना आणि त्या मुलींना रोखणं खूप सहज सोपं होतं कारण त्या मुली आहेत. पण हे या दोघांनी कधीच केलं नाही. आता इंडॉलॉजी हे नावही पहिल्यांदा ऐकलं होतं बिचाऱ्यांनी. ते मला आजपर्यंत मी त्यांना जी नावं सांगितली जे कोर्सेस केले त्याची नावं कधीच ऐकलेली नव्हती. इंडॉलॉजी, मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी,
आणि म्युझिओलॉजी. हो. ह्या तिन्हीला त्यांनी बाबा मला पैसे भरायचे, ओके, त्याच्या पलीकडे ह्या दोघांनी फक्त नेमकं काय आहे विषय, हा, तू तेवढं. काय करणार, बरोबर. मग त्याच्यामुळे तुला काय मिळेल, एक्झॅक्टली. पुढे तू जाऊन काय होईल वगैरे ह्या सगळ्या विचारून घ्यायचो. मग बरोबर. तिच्या आणि ती सांगायची बरोबर. बरोबर. मग सांगायचं ठीक आहे ओके कर, पण मात्र म्हणजे खात्री केलेस, परत विचारलं खात्री केलेस, कोणाला विचारलंय, त्याला आवडत फोन लावून दे, मग त्याच्याशी बोल, असं बरोबर. ते करून तरी खात्री करून घ्यायचो. मग जा पुढे असं. म्हणजे त्यामुळे आम्हाला तिथे राहून काय ना, मग तिच्यावर पण विश्वास तेवढा टाकून, तिच्यावर पण विश्वास तेवढा टाकून तू जाऊन करून दाखव. आणि मी जसं अगदी म्हटलं सुद्धा, मी लहान असताना मुली म्हणून पेढे वाटायला गेलो तेव्हा अक्षरशः काही जण म्हणायचे किंवा अरे मुलगी आहे ना मग हे पेढे असं विचारलेलं आहे काही बरोबर. नाही म्हटलं ते आत्ता नाही म्हटलं तुम्हाला कळणार, पण म्हटलं माझ्यासाठी खूप आहे. आणि म्हणून अक्षरशः मी भरपूर पेढे वाटले भरपूर ठिकाणी आणि दोन्ही वेळेला. आणि मग त्याच्यानंतर मग सांगितलं, म्हणजे बऱ्याच वेळा काही वेळा सांगायचं असं म्हणजे त्याच विचारतील पुढे, एवढंच सांगितलं तर त्याच्यात सगळा. पण त्याच्या म्हणजे मला एक गोष्ट आता जाणवते ती अशी, तुमच्याशी तिघांशी पण गप्पा मारताना आत्ताही किंवा परवा पण, म्हणजे आपण किती सहज म्हणतो की मी ना मुलीला मुलगा म्हणून वाढवलंय, पुन्हा आपण तिथे कुठेतरी तुलना करतच असतो. पण इथे लक्षात आलं माझ्या अशी गोष्ट की मुलीला माणूस म्हणून वाढवलं आणि तिच्याकडे जे काही डेव्हलप होत गेलं माणूस म्हणून, त्याच्यावर आई बाबांनी पूर्ण विश्वास टाकला. आणखीन एक प्रश्न आलाय, तुमच्या रोल मॉडेल कोण आणि तुम्ही त्यांच्यातलं काय घेतलं असं तुम्हाला वाटतं? बापरे, असं एक खरं तर सांगता नाही येणार. खूप म्हणजे जसं तुम्ही तुमच्या कक्षा वाढत जाता, तुमचं वाचन वाढत जातं, तसं तुम्ही प्रत्येक माणसाकडनं काही ना काहीतरी घेत राहता. आणि खरं तर मी हे शिकले की लोकांकडनं घ्यायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला कळेल. पण काही अशी पुस्तकं होती की ज्याचा खोल परिणाम झाला आणि जो आजही माझ्या मनावरती आहे. आणि पुस्तकं म्हणून मग त्यांचं लेखक किंवा ह्या अर्थाने आपण रोल मॉडेल म्हणू शकतो असं मी थोडक्यात म्हणेन. म्हणजे ह्या रेणू गावस्करांचं आमचा काय गुन्हा नावाचं एक खूप सुंदर पुस्तक आहे. रिमांड होम, खरं तर रिमांड होम हा शब्द वापरू नये, पण तिथे जी मुलं असतात तर त्यांच्याशी कसं समाज फटकून वागतो आणि जेव्हा ती 18व्या वर्षानंतर परत समाजात येतात तेव्हा त्यांना जी काही ट्रीटमेंट दिली जाते ह्यावरती तो सगळा म्हणजे त्यांच्या अनुभवांचा तो सगळा ती कोतडी आहे. पण ती वाचल्यानंतर माणूस म्हणून माणसाकडे बघितलं पाहिजे ही नजर माझी डेव्हलप झाली. ह्या गोष्टी मी जसं वाचत गेलं तसं जसे माझे रोल मॉडेल्स बदलत गेले. मी 8वी 9वीत होते तेव्हा स्कॉलेज नाईटिंगेल, कार्व्हर, ऑफकोर्स कार्व्हर तो सगळ्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आवर्जून वाचत असेल आम्ही वाचलेलं, पण तिला मुद्दाम आणून गेलेलं. ही सगळी रोल मॉडेल्स होती. त्याच्यानंतर मी ज्यांच्या सोबत काम केलं माझे कलिग्स वर माय रोल मॉडेल्स. म्हणजे खरं तर त्यांच्याकडनं मी बऱ्याच गोष्टी शिकले. माझे मित्रमैत्रिणी म्हणजे पर्णिका नावाची माझी मैत्रीण आहे, शाळेतली एकमेव मैत्रीण म्हणायला हरकत नाही, म्हणजे जी खूप काळापासून माझी शाळेतली मैत्रीण आहे. तिच्याकडून मी वाचनातल्या बऱ्याच गोष्टी शिकले. शी वॉज व्हेरी पिकी की काय वाचायचंय काय नाही वाचायचंय, किंवा मी डिस्कस करायचो. मर्लिन मनरो सुद्धा मी त्यावेळेला लेखांवरून डिस्कस केली होती, मी प्रत्यक्षात पाहिली नव्हती मर्लिन मनरोला. ती असेल किंवा मग अंजली नावाची माझी एक कलिग आहे जिची मॅनेजमेंट खूप भारी होती. म्हणजे ती डोक्यातल्या डोक्यात काहीतरी घडायचं आणि ते व्हायचं आणि ते खूप छान व्हायचं. सो अंजली वॉज वन ऑफ माय रोल मॉडेल. किंवा अशा नम्रता जिची कमेंट मगाशी आपण वाचली, अत्यंत संयमी मुलगी, किंवा ती तिचं काम करत राहणं, हे हा जो काही एक प्रकार होता ना, किती वाजलेत आपण खाल्लंय कशाचंही या मुलीला भान, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या लोकांकडनं शिकत गेली. सो ती लोक, काही लेखक की जे आजही मला भयानक आवडतात. म्हणजे मी जे पुस्तक वाचते त्या लेखकाच्या मी किमान 2 महिने प्रेमात आणि तो माझा रोल मॉडेल. सध्या चालू रोल मॉडेल माझं इरा मुखोटी आहे. क्या बात आहे. ती काय म्हणतो म्हणजे हिस्टोरियन आहे. तिने मुघल काळातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं राजकारणातलं आणि सांस्कृतिक जीवनात मुघल काळातलं काय स्थान होतं हे सांगितलं. आणि हा पर्स्पेक्टिव्ह इतिहास वाचताना आपण कधी बघत नाही. आपण राजांचा इतिहास वाचतो, आपण सैन्याचा इतिहास वाचतो, सैन्याचे पराक्रम वाचतो, पण स्त्रियांचे कष्ट आपण कधी वाचत नाही की त्यांनी काय कष्ट घेतलेले असतात. एखादा सैनिक भूमीवरती जायला त्याची स्त्री मागे त्याचं घर राखत असते, ती एक सैनिक होऊन तिथे असते, हे खूप कमी वाचतो. सो हा अशा पद्धतीने इतिहास वाचणं सुद्धा खूप प्रेरणादायी होतं असं मी म्हणेन. सो सध्याचं चालू रोल मॉडेल माझं ती आहे. पण काका तुम्ही मगाशी म्हणालात तसं
की मुलींशी म्हणजे घरातल्यांशी बोलतानाचं जे वातावरण असेल किंवा तुम्ही इतरांशी बोलतानाचं जे तुमचं संभाषणाचे प्रकार असतील, ह्या सगळ्यावरून हा एक मोठा संस्कार मला असं वाटतो की प्रत्येकाकडे काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं आणि ते घेतलं पाहिजे. म्हणजे मुंगी होऊन साखर खाणं ज्याला म्हणतात, नाहीतर मोठं नाही होता येत. तिची आता ती मैत्रीण म्हटली परिणिता, तिचेच वडील माझे मित्र, तर त्यांनी पण मला त्यावेळेला असं म्हटलं, मी सर्टिफिकेटच्या मागे मी कोणी लागू नाहीये हे आवडतच आहे. सर्टिफिकेट पेक्षा तुम्ही काहीतरी शिका, तुम्ही काहीतरी घेत जा. मला त्यांनी पहिलं म्हणजे त्या राजेंद्र कोकाटे वडील त्यांनी सांगितलं, त्यांच्या हातात ते बर्ड्सचं पुस्तक बघितलं, हे काय आहे, अरे पक्षी एवढे चांगले आहेत, नेहमी दिसतात आपल्याकडे, असं ते म्हणाले. नेहमी दिसतात, हे हा दिसतो सगळे दिसतात. ते म्हणाले मला हे बघायचंय, मला हे करा. मग घेऊन आम्ही जेव्हा मला गेलायला लागलो, तिथे सुरुवात झाली. मग माझं घरात तेच होते. मग त्यामुळे हे पण या मुलीने बघितलंय, त्यांना पण आज काही काही नावं माहितीये, हिलाही त्याची नावं माहितीये. कोणाकडूनही काही शिकताना लाज नाही वाटता किंवा कमीपणा नाही वाटता का, असं होय मी कोणी आहे, मी हा कोण आहे, याच्याकडनं मी काय शिकणार, असं नाही होता का? बरोबर. आज हे सुद्धा मी आज तुमचे आभार, जे त्यांनी हे केले, तुम्ही आयोजन केलं तिथे बोलावलं म्हणून ते आभार. पण महत्वाचं असं की काही काही वेळेला असं प्रश्न पडायचा मला, तुम्ही त्यावेळेला भरपूर असं काही काही ऍक्टिव्हिटी माझ्याकडे भरपूर व्हायच्या, पण ते लोक काय म्हणजे प्रसिद्धीसाठी वगैरे असं सुद्धा कधी कधी मला मग ते वाटत नको असं व्हायचं. होय म्हणतो मला त्याच वेळेला म्हणून त्यांनी सांगितलं, अहो प्रसिद्धी सोडा, प्रसिद्धीसाठी नसतं. त्यामुळे मला काही पत्रकारांनी पण मुद्दाम सांगितलं, ज्यावेळेला ते म्हणायचे ना बातम्या, मी काय आपण जायचं नाही कधी बातम्या, पण नाही प्रसिद्धी म्हणून नसतं, तुमच्यामुळे 4 लोक घडतायत असं म्हणताय म्हणून हा मग ठीक आहे चला इन्स्पिरेशन असतं. असं आपल्याला खरंच मोठेपणा नको असतोय किंवा त्यामुळे जर खरंच त्यांना जर ते मिळणार असेल, चांगलं होणार असेल, ते होणार असेल, मग त्याच्यावर मला दुसऱ्या ह्यांनी पण असं उदाहरण दिलं. कारण मला ते म्हणाले की आज तुमचे जे असं म्हणणारे आहेत ना, काय प्रसिद्धीसाठी करतोय, तो कुठे आहे बघा आज, आणि तुम्ही कुठे आहात बघा. हा त्यांनी जेव्हा फरक दाखवला तेव्हा मग मी तो न्यूनगंड म्हणून काढून टाकला. ठीक आहे, कोणी काय विचारलं तर सगळं सांगून टाकायचं, कोणी काय विचारलं आपण त्याला आपल्याकडे जेवढं आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा. की जसं आणि सगळ्यांना सारखं, म्हणजे जसं या मुलींना दिलं घ्यायला तसं बाहेरचं कुठलाही आला तरी मी त्याला देत गेलो, सांगत गेलो, कुठलीही गोष्ट लपवली नाही. म्हणजे दुसऱ्याकडून शिकत असताना मूल पण जपायचं आणि देत असताना शिक्षकाचा धर्म जपायचा, असं ते 2 रोज. ही पण म्हटलं तरी गणपती रंगवायला बसू शकते, बसते, रंगवते, मिसेस पण रंगवते, ती दुसरी धाकटी रंगवते. मी आज ती कला त्यांच्याकडे आहे, वेळ आली तर ती रंगवू शकतात. धाकटीला पण ती रेखणी शिकवली, रेखणी फार महत्वाची, ती तिला शिकवली, ती पण ती करू शकते. हिचं जो मध्यंतरी काहीतरी मॉडेल करताना वगैरे मातीच्या याच्यामध्ये तिने तिथे म्युझियम मध्ये काहीतरी मातीचं मॉडेलच्या बाबतीत काहीतरी करताना तिला त्याचा उपयोग झाला. सगळ्या गोष्टीचा उपयोग होत असतो, आपण फक्त करत राहायचं आणि निसर्गामध्ये जे जे दिसतंय ते बघताना आपला दृष्टिकोन असा ठेवला पाहिजे की यातनं काहीतरी वेगळं पण दिसतंय, तर ते शोधायचं. असं हिरवी पानं तर हिरवी, काळा काळा असं नाही, तर काळा असला तरी त्याच्यामध्ये रंग इतके आहे, तो सौंदर्य टिपणच हे जास्ती हे खोड दिसतंय तुला चॉकलेटी मध्ये ते चॉकलेटी रंग होणार, तसं नाही. त्याच्यामध्ये ते जांभळा रंग बघ, त्याच्यामध्ये तो बघ असा भिंतीवरती ही ते पिवळा रंग दिसतोय, पण पिवळा रंग नाही नुसता, त्याच्यामध्ये पडलेल्या शॅडोज बघ. हे जेव्हा ह्यांना देत गेलो ना, सांगत गेलो ना, त्यातनं मलाही डेव्हलपमेंट होत गेली, त्यांनाही त्याच्यामुळे त्याचं वाढवतं. कावळ्याचं उदाहरण बाबांनी खूप आधी सांगितलं होतं, म्हणजे मी पुण्यालाही जायच्या खरं तर खूप आधी, आणि नाही ते लक्षात होतं कुठेतरी, बॅक ऑफ द माइंड ते तुमच्या असतं. आणि आर के लक्ष्मणांवरती एका संग्रहालयाचं डिझाईन काम चालू होतं माझं, आणि मी आर के लक्ष्मणांचं चरित्र वाच, इंटरव्ह्यूज बघ, मराठी इंग्लिश दोन्ही कम्पेअर करून बघ, चरित्र काही मिळतंय का, असं सगळं चालू होतं माझं इकडे तिकडे. आणि तिकडे सगळी भर तो कावळा सतत मिळाला. आर के लक्ष्मणांचा आवडता पक्षी कावळा आहे, कारण कावळा सगळ्यात शार्प माइंडेड पक्षी आहे, आणि ते म्हणतात म्हणून तो हुशार आहे आणि म्हणून तो मला आवडतो. तो कावळा मला कुठे कसा कधी भेटत राहायला कळलं नाही, पण मलाही आजकाल कावळा बघितला की मुंबईत किंवा पुण्यामध्ये, आता प्रदूषणामुळे कावळे नाही, कबुतर जास्त, पण कावळा किंवा कुठलाही रॅबिन जरी दिसलं तरी मला खूप भारी वाटतं. हे तुमच्या मनात असतं आणि त्याला खतपाणी पुढे तुमच्या अनुभवांनी घातलं जातं. बरोबर. एकच मिनिट, म्हणजे शेवटाकडे आपण आलोय, पण लोकांचे प्रश्न आता मला वाटतं सुरू झाले आहेत. 2 प्रश्न आहेत. एक, हस्तलिखित शास्त्र सुद्धा वस्तू संग्रहालय शास्त्र शाखा म्हणून शिकवलं जातं का,
ही एक माहितीपर एक प्रश्न आहे रेश्मा मालशे यांचा. आणि नेत्रा पालकरनी प्रश्न विचारलाय, फ्युचर प्लॅन्स काय आहेत, एखादं ध्येय तुझं ठरवलंय का? हो, पहिल्या प्रश्नाकडून येते. म्युझिओलॉजी हे फील्ड म्हणजे काय, मी फॉर्च्युनेट असं म्हणेन की 1952 मध्ये भारतातली आणि कदाचित आशियामधली पहिली काय म्हणतो शाखा किंवा डिपार्टमेंट हे सयाजीराव युनिव्हर्सिटीमध्ये सुरू करण्यात आलं. सो 50 वर्ष किंवा 70 वर्ष हा तसा थोडा कालावधी आहे की शाखा डेव्हलप होण्यासाठी म्हणून लोकांना त्याचा आवाका कळतोय, ते रुंदावत जात आहे. त्यामुळे हस्तलिखित शास्त्र हे भारतामध्ये शिकवलं जातं, पण ते पर्से म्युझिओलॉजीचाच भाग म्हणून नाही, पण वेगवेगळ्या ठिकाणी शिकवलं जातं. म्हणजे टिमोईमध्ये हस्तलिखित शास्त्राचा पूर्ण कोर्स महाराष्ट्र विद्यापीठ. आता हे हस्तलिखित शास्त्र सुद्धा खूप वेगवेगळ्या अँगलने बघतात. त्याचा कोहेसिव्ह असा कोर्स कुठे नाहीये. त्याचं उदाहरण म्हणजे एकतर हस्तलिखित शास्त्राचा महत्वाचा भाग म्हणजे लिपी, तुम्हाला वेगवेगळ्या लिप्या अवगत होणार. दुसरं म्हणजे जैन हस्तलिखित जी आहे ती इलिस्ट्रेटेड असतात, त्याच्यात चित्र असतात आणि ती त्यांची परंपरा खूप मोठी. म्हणजे सगळीच मी असं म्हणत नाहीये, पण आपल्याला त्यांच्याकडे तो एक भाग दिसतो. आणि नंतर जो बाकीच्या रिलिजियस ट्रेडिशन मध्ये फॉलो झालेला आहे, तर तो आर्ट अप्रिसिएशनचा असा वेगळा भाग आहे. कागदांचा अभ्यास आणि कॉन्झर्वेशन, शाईचा अभ्यास आणि कॉन्झर्वेशन ही हस्तलिखित शास्त्राचीच एक वेगळी किनार आपण म्हणू शकतो. सो अशा विविध अँगलने हस्तलिखित शास्त्र तुम्हाला भेटत राहतं, पण तो पर्से एक मोठा कोर्स किंवा असं काही भाग म्हणून नाही, पण तुम्हाला ते डेव्हलप करता आपल्याला शिकता. मग अशी तू जसं म्हणालीस तसं त्या गोष्टींचा रियाज करत राहिल्यानंतर आपल्याला त्यातली मास्टरी. फ्युचर प्लॅन्स खरं तर खूप आहेत, कारण मी चंचल आहे. त्यामुळे मला खूप स्वप्न रोज पडत असतात. पण सध्या तरी माझा असा काय म्हणतात ओढा मिडिवल इंडियाकडे, मध्ययुगीन भारताकडे आहे. म्युझियमच्या क्षेत्रात म्हणायचं झालं तर मला इंटँजिबल हेरिटेज वरती काम करायचं. इंटँजिबल हेरिटेज मध्ये तुमची कौशल्य किंवा जे अमूर्त प्रकार आहेत, म्हणजे भजन, आरत्या, संगीत आरत्या, विशेषतः कोकणातली जी गोष्ट आहे, ह्यांच्या जतनीकरणासाठी काय काय करता येईल हे पाहायचंय. मला पीएचडी करायची, पण पीएचडीचा माझा विषय मी खूप वेगळा घ्यायचा विचार करते. एक म्हणजे म्युझियम्स ही आपल्या इकॉनॉमिक बजेटचा सरळ भाग कधी दिसत नाही. म्हणजे इकॉनॉमिकली विचार भारतामध्ये त्याचा होत नाही असं मला म्हणायचं. म्हणजे तुम्ही कुठलीही वस्तू संग्रहालय बघितली, तुमच्याकडे इमेन्स कॅपिटल म्हणून ती उभी आहे, तर तसा विचार होताना दिसत नाहीये. सो मी कल्चरल इकॉनॉमिक्स आणि कल्चरल डिप्लोमसी सारखे जे वेगवेगळे भाग आहेत, कल्चरल पॉलिसी मेकिंग आहे, तर ह्याच्यामध्ये मला पीएचडी करायची. ते सध्या वाचन सगळं चालू आहे, पण ते कधी संपेल, कधी सुरू होईल हे आत्ता मी सांगू नाही शकत. आणि मला वेगळ्या भाषा शिकायच्या आणि लिप्या शिकायच्या आहेत. ते माझं ऑनगोईंग असणार सतत. सध्या मी पर्शियन शिकतेय. पर्शियन झाल्यानंतर हिमानीकडून मी संस्कृत शिकणार आहे. म्हणजे संस्कृत शाळेत शिकलीये, पण पटकन लिहिता बोलता संस्कृत लिहिते. भाषा बोलायला पटकन संस्कृत शिकायचंय. माझं जॅपनीज अर्धवट राहिलंय, ते कम्प्लीट करायचं. सो भाषा आणि लिपी हा एक वेगळा हे आहे. पीएचडी आहे आणि मला बऱ्यापैकी कोकणामध्ये काम करायचंय, कारण याच्या मागे म्हणजे माझं गाव किंवा मी जिथे राहिले तो भाग हा इमोशनल आस्पेक्ट डेफिनेटली आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा आस्पेक्ट ती म्हणजे इथली समृद्धता. मी मगाशी माझ्याकडून मिस झाला ऍक्च्युली तो प्रश्न, म्हणजे नेत्राताईच्या प्रश्नाकडे आल्यामुळे मिस झाला. पण तू आता भारतातली बरीचशी वस्तू संग्रहालय बघितली असशील ना अभ्यासासाठी किंवा जिथे काम केलंयस ते वस्तू संग्रहालय, आणि कोकणातली तुझ्या नजरेत आलेली वस्तू संग्रहालय, यातल्या काही तफावती आहेत? तफावती तू आता बोलत होतीस त्याला जोडून हे होतं आणि माझ्याकडनं तो मिस झाला होता प्रश्न म्हणून मी आता घेतला. तर तफावती तसं तर आहेत, पण मुळात म्हणजे ही तफावत पूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसते. जी संग्रहालय आता खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये लोकप्रिय आहेत, तर त्यांचे सतत काही ना काहीतरी उपक्रम चालू आहेत आपल्याला दिसते. कुठली तरी एक आर्ट मुवमेंट घेऊन लोकांसमोर येतात. जसं मुंबईचं CSMVS नावाचं संग्रहालय असेल, डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालय असेल, ही दोन प्रेम संग्रहालय खरं तर. आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने ही लोक विचार करतात हे सांगता येत नाही. मध्ये डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालयाने अलकाजी फाउंडेशनच्या मदतीने एक पोस्टल स्टॅम्प्स पूर्वीचे जे यायचे आणि पूर्वीची जी पोस्ट कार्ड असायचे, चित्रवित्र असायचे, आणि ही स्वातंत्र्यपूर्व काळात ह्याच्यावरती खूप मोठं एक्झिबिशन केलं होतं.
सो ह्या वेगवेगळ्या अँगलने ते विचार करतात, पण ह्यांच्यामध्ये तेवढंच आर्थिक पाठबळ पण असतं आणि त्यांचं एक रिपिटेटिव्ह ऑडियन्स तयार झालेलं आहे. ही एवढ्या सगळ्या private journal आहे? नाही, गव्हर्नमेंट म्युझियम्स. असंच एक MAP म्युझियम ऑफ आर्ट अँड फोटोग्राफी येऊ घातलेलं म्युझियम बेंगलोर मधलं आहे. ते खूप चांगलं आहे. दक्षिणा चित्र नावाचं एक ओपन एअर म्युझियम म्हणायला लागेल. ते घरांचं म्युझियम आहे, म्हणजे त्याच्या आवारात घर आहेत एक्झिबिट म्हणून. बरं. जसं आपण मिनिएचर नाही घर. ओके. जसं आपण म्युझियम मध्ये गेल्यानंतर काचेच्या बॉक्स मध्ये गोष्टी बघतो, हो. तर तिथे घर आहेत बघा. हा 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 म्हणजे ते खूप अशक्य विचार केलेला आहे या सगळ्या गोष्टींचा. तर हे करता येण्यासारखं कोकणात पण आहे, पण तो ऑडियन्स आपल्याकडे हवा. फॉर्च्युनेटली आर्ट सर्कलने एक आर्ट मुवमेंट सुरू केलेली आहे. तो एक मुवमेंटम आहे इथे. त्यामुळे रत्नागिरीकडे खरं तर मोठा चान्स आहे आणि मला इथे काम करायला डेफिनेटली आवडेल. म्हणजे असं म्हणत नाही की रत्नागिरीकडे मोठा चान्स आहे, पण मला इथे ह्या ह्याच्यात काम करायला आवडेल. सो तो जो ती जी तफावत आहे ना ती याच्यामध्ये की आपल्याकडे ते कल्चर आता जाणीवपूर्वक आपण निर्माण करायला म्हणजे टुरिझम हा विषय जर आपल्याला मोठा करायचा असेल तर ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि असं होतं ना की आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी घरातल्या आहेत. अगं उखळणं आहे मागच्या अंगणात, ती उखळ आहे, ही जाणीव होणं महत्वाचं. ती जपली पाहिजे, कारण ती माझ्या कल्चरचा भाग होता. ती फक्त उखळ नाहीये, तर त्या उखळीवरती काहीतरी कुठताना माझी आजी गाणी म्हणायची. त्या उखळीव्या आणि जात आणि त्या उखळीतनं स्पेसिफिक पदार्थच कुठले जायचे जे माझ्या कोकणच्या खाद्य संस्कृतीचा खूप मोठा भाग आहे. म्हणून ती उखळ इम्पॉर्टंट आहे. दिसायला ती एक वस्तू असते, पण त्याचे कनोटेशन, त्याचं पिसं जेव्हा आपण काढायला लागतो तेव्हा कळतो की पिसं नाही पिसारा आहे ऍक्च्युली. हे हळूहळू आपणच आपल्या लोकांमध्ये जर हे करत गेलो तर ते होऊ शकतं. मी मगाशी ते म्हणत होते ना कोकण समृद्ध आहे ते ह्यासाठी, कारण कोकणामध्ये जी काही पहिली लोक आली, म्हणजे भले ती युरोपीय लोक असतील, अरबस्तानातनं आलेले लोक असतील, झांझिबारमधनं आलेले लोक असतील, हे सगळेजण या किनाऱ्याला येऊन काय म्हणतात सेटल धडकले आणि ते नंतर ह्या संस्कृतीचा एक भाग झाले. कोकणामध्ये ब्रिटिशांची वखारती, याचा अर्थ इथे ब्रिटिश राहिलेत. कोकणामध्ये पोर्चुगीजांचे काही ठाणी आहेत, याचा अर्थ पोर्चुगीज इथे येऊन राहिले. डचांची वखार वेंगुर्ल्यामध्ये आहे. कोर्लाईचा किल्ला पोर्चुगीजांनी बांधलेला आहे. बऱ्याचशा अरबी लोकांचे वंशज इथे राहिले, ते भारतीय झालेत. त्यांच्या भाषेमधले, त्यांच्या खाद्य संस्कृतीचे काही भाग इथे आहेत आणि ते आजही काही अंशी पाळले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी समानतेचा विचार करण्यासाठी किंवा माणूस म्हणून घडवण्यासाठी या इतिहासाकडे परत बघणं खूप काय म्हणतो एनरिचिंग आहे. हा अनुभव खूप चांगला आहे. तर ह्याच्यावरती मला बेसिकली काम करायचं, जेव्हा मी रत्नागिरीचं म्युझियम किंवा ह्या दृष्टीने विचार करावे असते, कारण हा खजाना आहे. आणि तो खजाना आहे हे खजाना सांभाळणाऱ्यांना माहितीही नसतं बऱ्याचदा. एक रिसेंटली माझं भाईंशी बोलणं आलं. भाई विसबूड त्यांनी वेगळं शिवधनुष्य पेललेलं आहे स्वतःच्या अंगावरती. तर त्यांच्याशी बोलताना ह्या बऱ्याच गोष्टी मग ते मला सांगत असतात की अगं ह्या घरामध्ये हे किंवा ह्या घरात हे. परवा 2-3दा त्यांनी अशी उदाहरणं दिली की अगं ह्या घरांमध्ये ह्या गोष्टी. म्हटलं अरे हे आहे कोकणामध्ये. किंवा मध्ये मी कोणाचा तरी एक कुडाळला एक बघितला. ठाकर संस्कृतीचं किंवा ठाकर समाजाचं असं एक स्वतःची चित्रशैली आहे, त्यांचे स्वतःचे परफॉर्मिंग आर्ट्स आहेत आणि त्याच्यावरती एक छोटेखानी म्युझियम गंगवणे म्हणून एक ठाकर समाजातले आर्टिस्ट आहेत, त्यांच्या घरी त्यांनी बनवलेले. खूप सुत्ते असा उपक्रम आहे. म्हणजे छोटेखानी असला तरी खूप छान आहे. ती चित्रशैली मुळात खूप चांगली आहे. असं ना म्हणजे आता बोलता बोलता विषय निघाला म्हणून मला असं वाटतं की ही घराघराची स्वतःची म्युझियम्स एक छोटेखानी होऊ शकतात. तू जे म्हणतेस त्याला हाऊसियम असं म्हणतात. हाऊसियम ही एक कन्सेप्ट आहे. तुम्ही काही वेळेला असं होतं की माझ्या दिवाणखान्यामध्ये मी खूप गोष्टी ठेवलेल्या असतात आणि काही पर्टिक्युलर दिवशी मी लोकांना सांगते तुम्ही या माझ्याकडे बघायला येऊ शकता. ओके. सो मग असंही होऊ शकतं. हे लोकसहभागातून चळवळ खूप पुढे जाऊ शकते. आता पाटावरवंटा तुझ्याही घरी असेल, माझ्याही घरी असेल, उखळ ह्यांच्या घरी असेल आणि दुसरं कुठलं तरी एखादं काय म्हणतो आपण शेवया पाड्याचं यंत्र ह्यांच्या घरी असेल. आता ह्या सगळ्या गोष्टी मग असं म्हणू शकतो सोमवारी तुझं हाऊसियम म्हणतो, मंगळवारी हिच, बुधवारी माझं, मग रविवारी आपण सगळेच पार्टी करू, सगळेच संध्याकाळी उघडू म्युझियम. अशा पद्धतीने जर कामं केली तर लोकांचा संवाद वाढेल. असं आहे कुठे म्हणजे हो असं बऱ्याच ठिकाणी केलं जातं. बरोबर अशी एक मुवमेंट एका माणसाने सुरू केली होती. अजय
सॉरी कुलकर्णी सर म्हणून एक आहेत जे बडोद्याच्या आमच्या म्युझियमशी खूप जवळनं जोडलेले होते. त्यांच्या घरी मासिकांचा आणि कॅलेंडरचा संग्रह, त्यांच्याकडे 5000 कॅलेंडर्स आहेत. अच्छा. आणि मग ते कॅलेंडर मधनं एक थीम बनवायचे की फक्त दागिने कॅलेंडरवरती प्रकाशित झालेले किंवा फक्त जुनी चित्र, पक्ष्यांचे फोटो. सो ह्याची ती एक्झिबिशन ते घरातल्या घरात एका खिडकीच्या दारांना क्लिपा लावून आणि कपडे वाळत घालायच्या दोऱ्या लावून त्याला क्लिप्स करून कॅलेंडरची टांगलेली असायची आणि महिन्यातले 2 दिवस ते सगळ्यांना सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा मला वाटतं हे जास्ती सोपं आहे. म्हणजे इतर कुठे आपलं साहित्य संग्रह उचलून कुठे नेणं आणि दाखवणं याच्यापेक्षा हे जास्ती सोपं आहे, सुलभ आहे. आता तू जे बोललीस त्याच्यावरती नेत्राताईंचा पुन्हा मेसेज आलाय, कोकणातल्या पुरातन गोष्टींचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आम्ही लेन्सआर्टचे फोटोग्राफर नक्की मदत करू. वा, खूप छान. खरं तर डॉक्युमेंटेशन इज अ रिअली इम्पॉर्टंट स्टेज. त्यामुळे क्वांटम कळतो आपल्याकडे. म्हणजे मी मध्ये आय थिंक आई बाबांबरोबरच कुठेतरी गेले होते. कसं होतं की आपल्याला काय गोष्टी आहेत हे माहिती नसतात कधी कधी. नाही, बाबांचा कुठेतरी मित्र फिरायला गेलेला, 9 मूर्ती होत्या म्हणून तिथे त्या लोकांना असं सांगण्यात आलं की हे नवग्रह आहेत. ती लोक पुढे गेली. बाबांच्या मित्राला असं कळलं की अरे अमृताला ह्याच्यात इंटरेस्ट आहे म्हणून त्यांनी बाबांना व्हिडिओ पाठवला की अरे बघ अमृताला आवडेल. मी बाबांना म्हटलं बाबा व्हिडिओ थांबवा, ह्यातल्या मधल्या 7 महिलांच्या मूर्ती आहेत, हे नवग्रह कसे असतील, मग ही काय कन्सेप्ट असू शकेल, मग ह्या सप्तमातृका आहेत. मग बाबाने 9 कसे. म्हटलं सप्तमातृकांचा जो संच आहे तो नेहमी गणपती आणि शिवाच्या कुठल्या तरी रूपासोबत येतो. अच्छा, हे आपल्याला माहिती पाहिजे. मग ह्या गोष्टी हळूहळू बघायचा हे समजेल. आपल्या संगमेश्वरातलं जे देऊळ आहे जे पांडवांसाठी पांडवकालीन असं म्हणतो, करणेश्वर, त्याच्या बाहेर एक सतीशिला आहे. आता ती बाहेर आहे, रस्त्यावरती आहे, एक विरगळ आहे. पण ह्या गोष्टी आपल्याला काय ते माहिती हवं. देवळात पण एक गाभाऱ्याकडे जाताना अंतरालामध्ये काहीतरी 2-3 इथे अशा गोष्टी ठेवलेल्या. आपल्याकडे कुठेतरी सह्याद्री पुराणामध्ये असा आय थिंक उल्लेख आहे, मला एक्झॅक्ट पुराणाचं नाव ते आठवत नाहीये, पण शिलाहार राजांची जी 3री फॅमिली आहे, जी ज्याला कोकण फॅमिली असं म्हणतात, तर त्या फॅमिलीने 76च्या आसपास मंदिरं संगमेश्वरच्या भागात बांधली, ज्यातली 15 मी बघू शकले. अच्छा. आता जरी 76 हा म्हणजे काय जास्त असू शकतील, कमी असू शकतील किंवा काही, तो आकडा आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला एक पौराणिक पुरावा मिळाला त्याचा, आपल्याला समोर काहीतरी दिसलं. सो हे जर फोटोग्राफिक जरी डॉक्युमेंटेशन झालं ना, तरी लोकांना विचारतील की ह्याच्याविषयी कशाविषयी तुम्हाला काय माहिती आहे. इट कॅन बी ऑनलाईन मुवमेंट, बट ऍटलीस्ट मुवमेंटम सुरू होईल. त्यामुळे ही खूप चांगली मदत आहे. बरोबर. नेत्राताईंनी खरंच जर आता म्हटल्याप्रमाणे लेन्सआर्टने जर पुढाकार घेतला तर एक खूप चांगला हाताशी आपल्याशी खूप मोठा पुरावा आणि हे राहील. पण जसं त्यांनी म्हटलं तसं लेन्सआर्टचं आहे त्यांचा मेंबर, त्यामुळे आनंद आहे. तर त्याच्यामध्ये ते फोटो काढतात ते पण खूप सुंदर काढतात सगळेच म्हणजे. आणि त्याच्यामध्ये त्यांना जुन्या काही मूर्ती आहेत, त्या मूर्तींचे जसं हिने पण सांगितलं मध्यंतरी त्याची उलटी परात टाकली किंवा असे काही ठिकाण आहेत. किंवा मध्यंतरी पिठापूरच्या त्या भागात जेव्हा फिरलो तर तिथे काही ते दिसले गोल, मग त्याचे ते वरच्या कळसाचे प्रकार, त्याचे स्तर, मग त्याला सुद्धा नावं आहेत ते तिने सांगितलेले आहेत, त्यामुळे आम्हाला ती माहित झाली. खाली ते कुठे नृत्यासाठी केलेली ती जागा असायची त्या भागात तिथे. मग इथे ही लोक बसणार, इथे त्या परातीवरती लोक बसणार, यासाठीच ते असतात वगैरे. किंवा त्या जुन्या मूर्तींमध्ये काहीतरी वेगळं आणखीन सांगितलेलं असतं. ह्या दृष्टीने बघण्याचं म्हणजे आम्हाला ती दृष्टी मिळाली बघण्याची.